मंडळी, विनोदाचा वारू चौफेर उधळायला सज्ज झालाय, कारण सुरू होत आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. विनोदाची कोटीच्या कोटी उड्डाणे घडवायला सज्ज आहेत सगळे हास्यरथी महारथी. त्यांचं स्वागत करूया. त्यांचं भरभरून कौतुक करायला तयार आहेत दर्दी हास्यरसिक. त्यांचं देखील स्वागत आहे. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई दामणकर आणि निळू फुले कृतज्ञता सन्मान विजेते प्रसाद ओग. मंडळी, आज एक पत्नी आपल्या पतीकडे करणार आहे एक लक्षवेधी मागणी. चला बघूया पती ती मागणी पूर्ण करतोय का तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, विनोदाचे नवे फंडे ईशा डे, हास्य महारथी समीर चौगुले आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने यांना. हॅलो, नमस्कार नमस्कार. हा, निष्कपट विश्वपुरीकर बोलताय का? हा नमस्कार, मी रंगचिंतक शूर्पकर्ण पाणीग्रंथी बोलतोय. हा नाही, आताच दैनिक MHJ मधला तुमचा एक लेख वाचला, नाट्य समजेच्या मोजमापाचे बदलते आयाम. वा वा वा, पटला, मनोमन पटला, म्हणून मी पटकन फोन केला नंबर पाहून. हा आणि काय झालंय, गेले 23 दिवस ना एका नाट्य स्पर्धेचं परीक्षण करतोय. निराशाजनक, अत्यंत निराशाजनक परिस्थिती आहे. म्हणजे काय काय नाटकं सादर करतायत त्यांचं त्यांनाच माहिती नाही. असं नाही, असं कुणीही जर नाटक सादर करत राहिलं तर मी माझ्या आयुष्यातले 3 तास का बरं द्यायचे? हा, पैसे मिळतात म्हणून. बरोबर, नाही बरोबर आहे, पण नाही, नाटक कशी सादर होत आहेत बघा ना. म्हणजे त्यांना काय रंगभूमीचं काय आहे की नाही तरुणांना? हा, कुठे चालली आहे रंगभूमी? काय नाटक सादर केलं? एक नाटक सादर केलं त्यांनी स्पर्धेत. नाटकाचं नाव होतं नाटक असं असतं राजा. नाटक झाल्यानंतर प्रेक्षकांमधनं एक जण म्हणाला, नाटक असं नसतं राजा. त्याच्यावर जास्त टाळ्या आल्या. काय करायचं सांगा? नाही नाही नाही, मी ठरवलेलं आहे याच्या पुढे नाट्य स्पर्धेला परीक्षण करायचं नाही. नाही नाही, 2,500 रुपये मिळत असले तरीही नाही करायचं. हो 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 हो, नाही, बरं वाटलं तुमचा लेख वाचला, जरा बरं वाटलं म्हणून फोन केला. धन्यवाद. हो हो हो. काय परीक्षक हो. झाली का सकाळी सकाळी लोकांना नावं ठेवून? नाही, नावं नव्हतं ठेवत. तुमचा ना प्रॉब्लेम आहे. तुम्ही ना काय करता माहितीये, तुम्ही ना असं फार बारीक 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 बघता. असं नाही करायला पाहिजे तुम्ही. ऑडियन्स काय करतो, 3 तास येतं, बाबा मला हसायचंय, मला मज्जा करायची, नाटक बघता निघून जातात. तुमचा प्रॉब्लेम आहे. आपण पण जायचं तिथे, बघायची नाटकं, बक्षिसं वाटायची आणि गपचूप पैसे मिळतात ते घेऊन घरी यायचे. कशाला नाटकं करता? हेच मला पटत नाही. का इतका संकुचित विचार करायचा? मुळात लक्षात घे, हे रंगभूमीच्या उत्थानासाठी. ऐका ना, उठताना मी जे सांगितलेलं ते लक्षात आहे का? ईशा, उत्थानावरून उठताना पर्यंत गेली आहेस तू. ते आठवलं हो मला. सकाळी उठताना मी काहीतरी सांगत होते, डोळे बंद करून ऐकत होतात. ऐकलं? लक्षात आहे का? डोळे बंद होते की नाही? म्हणजे मी झोपलो होतो, मी काही ऐकलेलं नाहीये. आनानी ऐकता तुम्ही, पण करत होतात. सांगा मी काय बोलत होते. नाहीच माहित मला, मेंदू बंद होता माझा, झोपलो. मिरच्या घेऊन यायच्या. मिरच्या आणा पटकन, थांबलाय स्वयंपाक. परीक्षक आहे मी. मग परीक्षकांच्या भाजीत मिरच्या नाही लागत? स्क्रिप्टचे 2 तुकडे टाकू तिकटाला? काय हो, काय करता तुम्ही? जा ना पटकन मिरच्या घेऊन या. आणि ऐका ते, परवा ना त्या स्पर्धेत एक नाटक होतं, कोण म्हणतं देणार नाही. हो 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 हो, अत्यंत घाणेरडं नाटक, वाईट नाटक. मी म्हणालो लेखक दिग्दर्शकाला मी देणार नाही. ठीक आहे, नाटक कसंही असू दे. सुलूचा मुलगा, माझी मैत्रीण सुलू, तिचा मुलगा महाबळेश्वर घरघंटे, महाबळेश्वर घरघंटे त्या नाटकात होता हो. त्याला जाता जाता एक बेस्ट ऍक्टर देऊन टाका आणि मिरच्या घेऊन या. ईशा, इकडे ये, इकडे ये. काय? मिरच्या घेऊन या आणि जाता जाता बेस्ट ऍक्टर देऊन टाका. एका पातळीवर वाटतंय तुला? काय प्रॉब्लेम आहे? अगं, तुला कळतंय का मी त्याला कसं काय देणार आहे बेस्ट ऍक्टर? कोण कुठचा मुलगा हा? कोण कुठचा? सुलूचा फोन आला होता, मग द्यायला नको? एक मिनिट, सुलूचा फोन आला होता म्हणून द्यायचं म्हणजे? सुलूने फोन करून मला सांगितलं, महाबळेश्वर असा आला ना घरी संध्याकाळी, खुश होता एकदम. आई, काका जज होते म्हणजे मला ऍक्टरचा अवॉर्ड मिळणार. म्हटलं का नाही मिळणार? मिळणार. मी बोलते यांच्याशी, आपल्या घरच्यांना अवॉर्ड नाही देणार तर कोणाला देणार?
तिथे 10-12 देणारच आहात ना, एक 13वं दिलं तर काही होत नाही. द्या, देऊन टाका. देऊन टाका काय देऊन टाका का द्यायचंय मी त्याला बेस्ट ऍक्टरचं प्राइस? काय करता हो? सुलूचा नवरा इन्शुरन्स एजंट आहे की नाही? मग? दरवर्षी फुकट डायरी देतो तो. अगं त्यालाही ती डायरी फुकटच मिळते. मग तुम्हाला तुमच्या खिशातून द्यायची आहेत बक्षीस. ईशा तुला कळतंय का? इन्शुरन्सची ती डायरी आणि बेस्ट ऍक्टरचं पारितोषिक एका पातळीवर आणि तुलनांचे घोळ झालेत तुझे. मला ना भीती वाटायला लागली आहे तुमची आता. माझी? तुम्ही तोंडावर पाडणार आहात का मला? कशा मी बाबतीत? शब्द देऊन बसलीये, मी सांगितलंय, मी बोलते मिळणार. मी पाया पडते तुमच्या, तुम्ही मला आता तोंडावर पाडू नका, खरंच सांगते. थांब थांब, तू शब्द दिलायस म्हणजे तू काय हरिश्चंद्र आहेस? ते काका आहेत माझे, त्यांना काही बोलू नका. नाही मला एक्सप्लेनच नाही करायचंय तुला हे. मला तुला हे एक्सप्लेनच नाही करायचंय. नकाच करू. मुळात हा कोण कुठचा मुलगा ज्याला मी पाहिलेलं नाही, पाहिलं असेल मला आठवतही नाही. मग आठवेल ना. कसा आठवेल? एकदा बघितलं ना की तुम्हाला आठवेल आणि तो येतोय ना, मग भेट होऊन जाईल. एक मिनिट, कुठे येतोय? इथे येतोय. का? अहो भेटायला येतोय, त्याला बोलायचंय तुमच्याशी. मी म्हंटल घरीच ये, नाश्त्याला ये. मस्त. काय गरज आहे? काय गरज आहे? त्याला बोलायचं. तुम्ही साधं बोलू नाही शकत. हद्द करते. 100 वर्ष आयुष्य. कोण आहे? तोच आला असेल. गप्प बसा. अगं मी पाया पडते तुमच्या. हो हो नीट वागा. नीट वाग. हा, नीट शांत पण. उगाच काहीतरी ना मला तोंडावर पाडू हो. नका. माझी इब्रत घालवू का गं बाई? आले रे. हाय काकू. नमस्कार. ये. पूर्ण शर्ट काका आहेत का? ए सुरप करणार रे पूर्ण शर्ट काय? ये बाळा. दारावर पाठी लिहिली आहे शूर्प कर्ण पाणी ग्रंथी. हा पूर्ण शर्ट विचारतोय. जोक करत होतास ना. बसा ना गप्पा. काकू ये. बाबांनी डायरी दिली. थँक्यू. कौतुक नको सांगूस त्या डायरीचं. 2025 ची डायरी जून मध्ये दिली आहे. पहिले 5 महिने गेलेत. हाय काका. हा हे डायरी अख्खी कोरी आहे. मी यादीला वगैरे वापरू शकते. एक मिनिट तर इकडे ईशा ईशा एक मिनिट इकडे. बस. ए याला ओळख तुम्ही? हा, हा माहितीये मला. सुलूचा मुलगा आहे. यानेच त्या दिवशी नाटक पाडलं त्यांचं. कसं ए बाळा बस. बस बस. कसं बोलता तुम्ही? लिहिल्या माणसाशी असं. ए बाळा रडू नकोस. रडू नको. तू काय घेणार? बेस्ट ऍक्टर. खायला खायला ती तुला खायला काय घेणार असं विचारते. बेस्ट ऍक्टर मागशील. रडू नको तू इकडे. रडू नकोस. नीट बोला. नीट बोल. नीट बोलतो. नीट बोल. होय होय. ऐक ए बेटा लोणावळा. महाबळेश्वर. बघितलं का? हे बघ तू ह्यांच्यासाठी नको रडूस. हे बघ ते परीक्षक असून केवढे फंबल टाकतात बघ आल्या आल्या. शांत राहा जरा. शांत राहा जरा. महाबळेश्वर. हा हो हा, आहे महाबळेश्वर. बरं ऐक बेटा ऐक. तुला बेस्ट ऍक्टर हवाय. तू त्या नाटकात होतास बरोबर. किती वाक्य होती रे तुला? एक. मोजलंच काय मग? वा, पण वाक्य होतं त्याला. बर वाक्य होतं. हा वाक्य. मला जरा सांगशील का रे काय वाक्य होतं तुला? सांग बाळा. काका काका बळवंत चौकातून डावीकडे वळा. वा. पण मग प्रयोगात तू काय वाक्य बोललास सांग जरा. काका काका वळवंट बौकातून डावीकडे वळा. ठीक आहे ना. चुकतात माणसं. एकदा चुकला असेल. एकदा नाही 2दा चुकला. ही चूक केल्यानंतर मध्ये सॉरी काहीतरी म्हणाला आणि परत दुसऱ्यांदा ही चुकलाच. याला कसं देऊ मी बेस्ट ऍक्टर? मला एखाद सांग. दिवशी होऊ शकतं असं. तू बाळा म्हणून दाखवतोस का आता नाही, नाही, परत? म्हणायची काही गरज नाहीये. मी ह्याला बेस्ट ऍक्टर उत्तेजनार्थ काहीही देऊ शकत नाही. मग लक्षवेधी तरी द्या. अगं लक्षवेधी कसं देणार आहे मी अहो, त्याला? लक्षात राहिला ना तुमच्या. तुम्ही आल्या म्हणालात की नाही लक्षात आहे माझ्या. म्हणजे द्या ना लक्षवेधी तरी द्या. ईशा हो ऐक आपल्या चुकांमुळे परीक्षकांच्या जे लक्षात राहतात त्यांना नाही देत लक्षवेधी. आपल्या कामांनी ज्यांनी लक्ष वेधून घेतलेलं आहे परीक्षकांचं त्यांना देतात. किंवा समजा 2 मातब्बर काम करत असतील, एकाला उत्कृष्ट अभिनेता दिलेलाच आहे, आता दुसऱ्याला काय बरं द्यायचं, तर बाबा लक्षवेधी देऊ अशी एक ऍडजस्टमेंट असते. लक्षवेधी नाही देता येणार त्याला. ए बाळा. पण काका काय? मला ऍक्टिंग मध्येच करिअर करायचंय. अरे वा. बरोबर तुझं ठरलेलं आहे. तुला ऍक्टिंग मध्ये करायचं आहे. हो. रंगभूमीचं काय? उद्या जर रंगभूमी म्हणाली मग याला करू दे बाबा मी जाते, तर मग काय करायचं आपण? ए बाळा काय त्याला कळतंय का
तो काय बोलतोय ते हा? तू- त्याला ऍक्टिंग मध्ये इकडे ए तू बाळा एक काम कर, तू पटकन एक म्हणून दाखवते वाक्य त्यांना आता नीट, मग ते देतील बक्षीस. अरे घरी येऊन वाक्य म्हणून दाखवणार ना मी. म्हण तू टेन्शन घेऊ नकोस, तू एकदम अख्खा असं जोरात मस्त म्हणून दाखव वाक्य. अगं, ईशा म्हण रे, म्हण मैत्रिणीचा बाळा. मुलगा आहे म्हणून वाटेल त्या थराला म्हण तू, म्हण बाळा, म्हण बाळा म्हण बाळा, म्हण. म्हण. काका काका सॉरी चुकलं. अरे ह्याच्यात चुकलाच नाहीयेस तू काका काका एवढंच म्हणालायस. वाक्य घे, नाही चुकलायस, घे वाक्य. घे ना पटकन घे. हे बघ घाबरू नकोस तू यांना. 1 2 3 घे पटकन वाक्य. काका काका चव्हाण टोकावरून वावीकडे पळा. कसं जमलं? चुकलं त्याच्या आईला. एक्झॅक्टली चुकलं चुकलंय. त्या दिवशी हे झालं, चुकलं तुझं. होतं असं कधी कधी. कधी कधी नाही, सारखंच होतंय त्याचं. त्या दिवशी पण चुकलं त्याच्या आईला असं काहीतरी केलं त्याने. शिव्या देऊ नका. अगं ईशा मी नाही देत आहे, तो बोललाय हे. आणि एकदा दोनदा नाही, सतत चुकत होता. सुदैवाने नाटक पर्यावरणावरचं होतं. एक मुलगा वारा झाला होता, त्याने प्रसंगावधान राखून ह्याला हुर हुर करून विंगेत नेलं. तेव्हा कुठे ते थांबलेलं नाटक पुढे सुरू झालं. बरं बरं हरकत नाही. आता आता एकदा अजून म्हणशील का रे? एकदा अजून म्हणून दाखवशील? आणि घाबरू नकोस अजिबात. हा म्हण. तुम्ही घाबरवू नका. नाही घाबरत, म्हण. म्हण 1 2 3 म्हण. काका काका काळवंत भोकातून छावीकडे चला. आता कुठल्या लेवलला नेला असेल याने विचार कर. भोकातून छावीकडे चला, हे काय वाक्य आहे मला सांग. चुकलं त्याच्या आईला. चुकलं. अरे परत चुकलं. पूर्ण नाटक हेच करत होता हा. विंगेतही आवाज याचा इतकाच. चुकलं त्याच्या आईला. चुकलं का? काही जमत तर नाही करू ना बाळा आपण. असं नका ना बोलू. असं नका करू. ऐक ना, त्याला जमतंय का ते करायला? समजून घ्या ना थोडं त्याला. काय समजून घेऊ मी? चुकतो माणूस. ए बाबा, का चुकतोस तू सारखा? नीट बोला, शांतपणे बोला त्याच्याशी. काकू कोणी माझ्याकडे असं बघत असेल तर मी कॉन्शियस होतो. मग तुम्ही तिथे बघा ना हो जरा. आता बोलशील तिकडे बघा. ईशा मी त्या नाटक स्पर्धेचा परीक्षक होतो. चालू नाटकात मी इकडे तिकडे बघून काय परीक्षण करणार होतो? घाबरतो ना तो, म्हणून म्हंटल ना मी. अगं काका, माझ्याकडे कुणी बघितलं की मी कॉन्शियस होतो. ऍक्टर म्हणून जी पहिली रिक्वायरमेंट आहे तीच चूक आहे की नाही त्याची मला सांग. अगं मला काय सांगते? ए इकडे रे बाळा, इकडे जरा. तू कॉन्शियस होतोस, मग तू स्टेजवर काम कसं करणार आहेस? कर. स्वतःचा एक प्लॅस्टिकचा पिंपा आणून त्याच्यात जाऊन वाक्य बोलून मग बाहेर येणार आहेस का? नाही की नाही? ऍक्टर व्हायचंय आणि कॉन्शियस कसं काय होईल मला सांग? हे म्हणजे ज्याला एसटीत उलट्या होतात तो म्हणतो मी ऍस्ट्रॉनॉट होणार. कशाला? असं खच्चीकरण करू नका ना त्याचं तोंड बघा, बिचारा कसा झालाय बघा. ए बाळा तू रडू नकोस. ह्याच्यात वेगळं डिझाईन आहे का रे? याला काही चित्रच नाहीये. गेल्या वेळेला अष्टविनायक होतं ना, त्याच्या आधी देव्या होत्या. मला हे असं नकोय. ज्योतिर्लिंगांचं मिळेल बाबांकडे? बाबांना विचारायला लागेल. चालेल, मी श्रावण पाळते ना आणि शंकराचं करते, ते मिळेल हा का? मेला बघ तो ना. जीव डायरीत अडकलाय, मला कळत नाहीये. ए, ईशा मागे ये जरा, मला त्याच्याशी बोलू दे. त्याला बेस्ट ऍक्टर हवाय ना? हो. मी देणार आहे ना, मला बोलू दे. इकडे ये. शांतपणे. शांतपणे बोलतो. हो हो, बस बाळा, बस 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 बाळा, घाबरू नको. हे बघ, हा. तुला शांत. शांतपणे. हो, मला एका प्रश्नाचं हो मी तुला गप्पा बस जरा. शांतपणे बोला म्हणते मी. शांतपणेच बोलतोय. तू मला चिड आणतेस उगाच. थांब जरा 5 मिनिटं. हो हेच शांत आहे त्यांचं. हा हे छान आहे त्यांचं. मला सांग बाळा, मला एकदम व्यवस्थित विचार करायचा आणि मग मला उत्तर द्यायचं. हा माथेरान, महाबळेश्वर काका. जे काही तू थंड हवेचा आहेस, ऐक. मला सांग, मी तुला बेस्ट ऍक्टर का बरं द्यावं? सांग बाळ. याच्यात काय उत्तर आहे मला सांग. ऐका तरी. रडू नको. सांग काका. का द्यावं मी तुला बेस्ट ऍक्टर? सांग काका. काका माझे आजोबा मरायला टेकलेत काका. बर मग मला एखादं बक्षीस मिळालं की ते जायला मोकळे. ए बाळा, नेमकं तुला बक्षीस हवंय का आजोबा जायला हवेत? काय बोलतेस? काय बोलतो? ऐकलंस का तू? तो म्हणतोय त्याचे आजोबा त्याला बक्षीस मिळालं तर जातील. मग चांगलं आहे ना बाळा, तुला बक्षीस नाही मिळते. ऐक बेटा, तुला एक गोष्ट सांगतो. ऐक, ज्या पद्धतीचं तू काम करतोयस
तुझ्या एकट्याचा आजोबा जिवंत राहणार आहे. ऐक माझं, डायनोसॉर परत आले तरी तुझा आजोबा असणार, असंच काम करतोय. नाही देऊ शकत मी याला बेस्ट एक ऍक्टर. देऊन टाका ना. पात्रतेचा नाहीये तो. एक द्या ना फक्त. तुम्ही कशाला इथे आलात? एक मिनिट आजोबा, आज येऊन कशी काय बेल वाजवताय? आलात ना. काका मी ह्याचा आजोबा. नमस्कार. नमस्कार. ऐका, नमस्कार. आजोबांना का आणला मी असेल? नाही याला बोलत. बक्षीस द्या. ऐका आजोबा. आज मी तुमच्या पाया पडतो. आजोबा, अहो, सोडा. अरे मी पकडलंच नाहीये. अहो, सोडा. अरे मी नाही धरलंय त्यांना. सोडा. पाय सोडा, मी पाहिले शिफ्टी सोडल्यासारखे पाय सोडू का मला? अहो, काय धरून ठेवता? नाही, त्यांनीच त्यांचा अंडरटेकर केलाय. काका, हळू. उठा उठा, बसा इथे बसा. काय करता? पाणी आण. तुम्ही का आलात इथे? इथे बसा आजोबा, इथे बसा इथे. इथे बसा. पाणी घ्या. पाणी. अहो, इथे कुठे हळू हळू. माझ्या नातवाला बक्षीस द्या. नाही आजोबा. माझी शेवटची इच्छा पूर्ण करा. नातवाला आजोबा. हो मला तुमचं. आजोबा, मी तुमच्या नातवाला बक्षीस नाही देऊ शकत. तो नाटकात चुकलाय. चुकतो तोच शिकतो ना. हा शिकणारा नाहीये, हा चुकणाराच आहे. हा मी कधीच बरोबर नाही असं आहे. मी ह्याला नाही देऊ शकत बक्षीस. असं नका करू. आजोबा काका पाणी देऊ. याला जर बक्षीस तुम्ही नाही दिलात ना तर तो हे क्षेत्र सोडेल. रंगभूमी एका मोठ्या नटाला मुकेल. मुकू दे. तिलाही असंच पाहिजे. काय बोलताय? अहो त्याला बक्षीस देत नाहीये म्हणून रंगभूमी मोठ्या नटाला मुकेल की नाही? पण जर बक्षीस दिलं तर रंगभूमी माझ्यावर रुसेल ना. त्यामुळे मी याला बक्षीस देणार नाहीये. निर्दयी माणूस आहे. काय तुम्हाला काही कळतंय का? तुम्ही काय बोलताय? इथे एक म्हातारा. ऐको काका सॉरी. काहीच करत नाहीयेत ते. त्यांना होतंय काहीतरी. मरायला टेकले सांगितलं, तिकडे तो गरीब बिचारा रडतोय. तुम्हाला काही कळतं की नाही? द्या ना हो आवड. तुला कळतंय का तू काय बोलतीयस ते? द्या ना. त्याचा आजोबा मरायला टेकलाय म्हणून मी त्याला अवॉर्ड द्यायचा हा क्रायटेरिया आहे का? अति करताय तुम्ही. मी काय अति केलेलं काय आहे? कठोर माणूस आहे. होईल काहीतरी त्या आजोबा तुम्ही पाणी घ्या. होईल काहीतरी त्यांना. तो किती क्या मेहनती दिसतोय. बिचारा मुलगा रडतोय. काही वाटत नाही? ही अशी माणसं समोर असताना एक लेंगा बनियान घातलेला माणूस ऍटिट्यूड मारतोय. मी मिरच्या आणणार नाही. मी परीक्षक आहे. मी मिरच्या आणणार नाही. हे बघ, हे मिरच्यांवरती अडलंय तुझं म्हणून तुम्हाला ऍटिट्यूड बोलतेस. काय मी ऐक बस बस बस. माझ्या शब्दाला या घरात किंमत नसेल ना तर ही मी निघाले माहेरी. अवॉर्ड द्या, नाही तर मी माहेरी चालले. जास्त चांगली ऍक्टिंग तू करतेस, तुला द्यायला पाहिजे. मग मला द्या, मी त्याला देईन. अगं वेडी आहेस का? मी नाही देऊ शकत असं बक्षीस. ए बाळा, काय बाळा? मिरच्या आणशील का यांच्या ऐवजी? ते देतील मग बक्षीस. अरे कुठली आमिष देतेस ईशा तू? जरा थांब 5 मिनिटं. ए बाहेर वा, चला. नाही कोणाला बक्षीस मिळणार आहे, निघा चला. ठीक आहे, तुम्ही जर देणार नसाल बक्षीस तर मी तुमच्या खिडकीतून उडी मारतो. नाही, आबोजा नाही आबोजा. आबोजा असं करू नका. एक मिनिट. काय करता आबोजा? एक मिनिट. आता तूच मला सांग, 25 वर्ष ज्याच्या मांडीवर खेळला त्याला तो आबोजा म्हणतोय, मी ह्याला कसं देऊ पारितोषिक? आजोबाचा फंबल आबोजा करतोय, तो कसं देऊ मी ह्याला पारितोषिक? मला हाडू नको. काही झालं तरी नाही. बिल्डिंग मारणार उडीवरून. अरे उडी मारणार बिल्डिंग वरून? अरे आड्यातच नाही तर पोऱ्यात कुठून येणार आहे मला वाचवा कळत ना नाही. ते. हो, काका, माझ्या आबोदांना काय झालं ना मी नाटकच सोडून देईन. मी नाही करणार नाटक. नाही बेटा, असं नाही म्हणायचं. मी रमून जाईन ना. मरून रमून नाही आजोबा नाही. तुम्ही असं काय केलं ना, तुम्हाला शपथ आहे. तुम्ही असं काय केलं ना, मी भुंगरंगीवर पाय पण नाही ठेवणार. भुंगारंगी कुठली रंगभूमी? करू दे, ह्यांना जे करायचंय ते करू दे. देऊन टाका ना. मी असाच चाललो मिरच्या आणायला. मरू दे अहो, ह्यांना. अहो, ऐका ना काका. पटकन त्यांच्या मागे मागे जा दोघं. मार्केटमध्ये इब्रत काढा त्यांची. देतील बरोबर. जा 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 जा. इज्जत काढा. वाट लावा त्यांची सगळ्यांसमोर. लचा लवकर. अरे चला ना. लचा काय आहे? अरे सोडा. अरे काय करताय? सोडा. वा. आणि हा होता खरा अर्थानं लक्षवेधी परफॉर्मन्स. बहारदार. खूप मजा आली.
बघूया आज हास्यरसिकांकडून तुम्हाला काय पारितोषिक मिळतंय प्रसाददा. बहारदार हे जे आपले सचिन मोटे नामक जे कल्पनांचं महाबळेश्वर आहे त्यांच्यामुळे असं वाटतं की मी दुबईत असलो तरी मी थंड हवेच्या ठिकाणी जाईल. इतक्या अप्रतिम कल्पना त्याच्या सुपीक डोक्यातनं निघतात. तर सचिनसाठी आणि विनायकसाठी टाळ्या. फारच गोड कॉन्सेप्ट होती. आणि महाबळेश्वर हे नाव घेतल्याबरोबर जसं व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येतं अजिबात सूट नाही सुद्धा. पण तिथनं जे चूक सुरू झाली ती शेवटपर्यंत त्या फॅमिलीची चूक सुरूच होती. म्हणजे ती इतकी विलक्षण होती की क्या बात आहे. म्हणजे मला आजच्या स्किटमध्ये सगळ्यात जास्त परफॉर्मन्स आवडला ईशा तुझा. इतकं कन्व्हिन्सिंगली आणि इतकं सटल तू त्याच्या मागे लागत होतीस की नंतर मला वाटायला लागलं की खरंच काय चूक आहे या बाईची. यायला पाहिजे या मुलाला बक्षीस. इथपर्यंत तू त्या कन्व्हिक्शननी ते नेलस. वा वा. पीपी फॅन्टॅस्टिक. म्हणजे परीक्षक असावेत तर तुझ्यासारखेच असावेत तरच रंगभूमी टिकेल. नाहीतर रंगभूमी रमून जाईल. म्हणजे सम्या थोडक्यासाठी आलास पण जो उत्मात माजवलास तू स्टेजवर खतरनाक. फारच मजा आली मला. वंडरफुल. सई. झकास परफॉर्मन्स, अबोजा परफॉर्मन्स. सगळी नावं खूप भारी होती. खूप एनर्जी वाला परफॉर्मन्स होता. फार मजा आली बघायला. पीपी मस्त. डायलॉग डिलिव्हरी कडक. म्हणजे कोणी हात धरायचंच नाही आपला असं. फारच मस्त. सॅमी ती जे गयावया करत होतास ते फार भारी होतं. आणि डायरी प्रेम, पेन प्रेम हे सगळं मला रिकॉल झालं. मी खूप रिलेट केलं कारण मीही अशीच आहे. त्याच्यामुळे मला ती गोष्ट जास्त भावली. मजा आली गाईज, मजा आली. खूप भारी. वा, 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 वा. मंडळी, बॉसचा कुत्रा हरवल्यामुळे ऑफिस मधले सगळेच लागले शोधकार्याला. चला बघूया त्यांची ही शोध मोहीम कुठवर पोहोचते ते. तीच दाखवायला मंचावर येते हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. ओ भुंगे बोना जावा. इला, आवाज ऐकला की मूड जातो. इतर काय पम्या, असं वाटतं ना कधी कधी ना सगळं सोडून निघून जाऊ परत रत्नागिरीला. रमेश, हम्म, युनिव्हर्स आहे ना हम्म, प्रत्येक वाक्याला तथास्तू बोलत असतं. मग हे वाक्य ऐकून युनिव्हर्स तुला जर म्हणालं जा तर सोडून जावं म्हणजे गॅप घ्यावा असं वाटतंय मला. सुट्टी ऑफिसला सुट्टी मिळाली तर मस्तपैकी कुठेतरी पिकनिकला जाऊ ना. मस्त एन्जॉय करू. हा पिकनिकचा मूड माझा पण हा, आहे. मग. असं काय हे नाही. ते तसं केलं जरा मजा येईल ना इकडे तिकडे. एक्सक्यूज मी, तू पण येतोयस. हे असलं सगळं बोलण्यापेक्षा ना पेंडिंग काम आहेत ना मॅडम दिलेली ती करा. बर. एक्सक्यूज मी, यू आर एक्सक्यूज्ड. तुला तुझं नाव चेंज करण्याची हुक्की आली आहे का रे? का? तुझं नाव ओमकार वरनं चाटुकार ठेवूया. रमेश, Yes. श्रम कर. हं? आणि श्रम करत नाहीयेस ना त्याची शरम कर. काम कर, काम कर, काम कर. अरे हो करते. काम कर. रमेश, हा काय झालं? तू म्हणत होतास ना हा. तसंच वाटतंय मला पण. मग मला पण हाफ डे टाकून घरी जावं असं वाटतंय. का? तुला माझा बॉयफ्रेंड माहितीये ना, हो. त्याला सर्दी झाली. अरे अरे बापरे. मला खूप काळजी वाटते त्याची. तो एकटा आहे, घरी कोणीच नाहीये काळजी घ्यायला. तो मला सारखा बोलवतोय रे. त्याचं नाक खूप भरलंय. तू खूप भोळी आहेस ग. तू खूप भोळी आहेस. तुला कळत कसं नाही? काय भोळी आहे. काय रे? काय तू काय? नाही ते तुम्ही बोलताय ना घरी जायचं घरी जायचं हा. मला पण घरी जावंसं वाटतंय. का? माहित नाही पण जाऊ. बस इथे कोणी कुठे जाणार नाहीये. जातो. काम करा यार गाईस, खूप काम पेंडिंग आहेत. प्लीज काम करा. काम करा. मॅडम मॅडम आहे. राऊत मॅडम काय झालं मॅडम? मॅम इमर्जन्सी आहे. इमर्जन्सी मॅडम. इमर्जन्सी म्हणजे बापरे. म्हणजे पाऊस पडला, पाणी तुंबलं, मुंबई तुंबली, ट्रेन थांबल्या. काय ओ, 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 ओ. काय कुठे जाताय? मॅडम पाणी भरलं ना.
मी असं काहीच नाही बोलले. माझ्या घरची इमर्जन्सी आहे. घरची इमर्जन्सी मॅडम? आपल्या घरची काय झालं? तुम्ही बसा मॅडम, मी चेअर आणतो. केबिन Please घेऊन ये ना, बसा. केबिन घेऊन ये बाहेर. अरे नको मॅडम, मॅडम तुम्ही माझ्या चेअरवर राहू द्या. मॅडम माझ्या चेअरवर बसा. राहू द्या. Please, राऊत please, अति बसा. करून राऊत. नाही तुम्ही बसा मॅडम, तुम्ही बसा. इमर्जन्सी आहे, काय झालंय मला सांगा. काय झालं मॅडम? बुजो हरवलाय. बुजो, आता मला फोन आला. माझा डॉगी, माझं पिल्लू, माझा बच्चा, माझा जीव आहे तो, माझ्या जीवाचा तुकडा आहे तो हरवला. मला आता फोन आला, बुजो हरवला. मी कळत नाहीये मी आता काय करू. मॅडम बुझो हे तुमच्या कुत्र्याचं नाव आहे. कुत्रा म्हणू नका त्याला, डॉगी. कुत्रा म्हणू नका त्याला, डॉगी आहे तो माझा. त्याला बुझो म्हणा, नाही तर डॉगी म्हणा, नाही तर डॉगो म्हणा, नाही तर पिल्लू म्हणा. हो मॅडम, म्हणजे तेच कोण बुझो तो कोकणातला आहे काय? साऊंड लाईक बुझो. काय बोलताय? काय बोलताय शिवालकर तुम्ही? कारण पहिल्यांदा ऐकलंय. काय पहिल्यांदा ऐकलंय? त्यांचा तो बुझो जो आहे तो हरवला. मॅडम तुम्ही पाणी घ्या. तुम्ही प्लीज टेन्शन नका टेन्शन घेऊ मॅडम. असं स्वतःवर नका तुम्ही. कसं टेन्शन नको घेऊ राऊत. काळजी तो हरवलाय. ऐकताय का तुम्ही? तो हरवलाय. तो माझ्या जीवाचा तुकडा आहे. मॅडम. तो डॉगी नाहीये फक्त, ते माझं बाळ आहे. मी माझ्या पोटच्या पोरासारखं वाढवलंय त्याला राऊत. आम्ही सगळं एकत्र करतो. आम्ही गप्पा मारतो, आम्ही जेवतो, आम्ही खेळतो. मी सगळं त्याच्या बरोबर करते. मी सगळं मनातलं त्याच्याशी बोलते. गाणी बनवते त्याच्यासाठी. काल पहिल्यांदा मी राऊत त्याच्यासाठी बनवलेलं गाणं त्याला ऐकवलं. माहितीये हो केवढा खुश होता तो. मी त्याला ऐकवलं. तू जीवा माझो नाव तुझं बुजो माझो बुजो. आता मला कळलं बुझो का गेला. नाही म्हणजे काय बोलताय तुम्ही? हे गाणं एवढं इथे येतं ना मॅडम. अरे चांगलं गाणं आहे ते. आहे ना, काय बोलताय तुम्ही? किती सुंदर काय मॅडम काय ते जीव माझो तुझं नाव बुझो. 1 किलो कांदे बसा शिवालकर. माझो किती छान गाणं आहे. चाल बसली ना लगेच मनात. सनकन बसली कानामध्ये. म्हणजे मॅडम मी खरं सांगतो तुम्हाला, ससा तो ससा नंतर मला जर कुठलं बालगीत आवडलं तर बुजो तो बुजो. मी आता कोणासाठी म्हणू? नाही मी आता कोणासाठी म्हणू? बुजो मॅडम कुठेस रे बुजो? मॅडम ऐका ना, नका तुम्ही एवढं काळजी करू. आपण शोधूया ना बुझोला. कसं माझ्या घरच्यांचा आता फोन आला होता. ते सकाळपासून सगळीकडे आजूबाजूला शोधतायत. कुठे मिळत नाहीये बुजो. मॅडम पाणी मिळत नाहीये कुठे बुजो. पाणी प्या. तुम्ही शांत व्हा मॅडम. मॅडम मी निघू कुठे? बुजोला शोधायला. आता तुम्हाला बुजो जीवाचा तुकडा आहे, मी शोधून आणतो. जोपर्यंत मिळणार नाही, सापडणार नाही, तोपर्यंत मी या ऑफिसमध्ये येणार नाही परत. पाऊलच ठेवणार नाही मॅडम. पेटकर तुम्ही घरा. अहो पाऊस आहे बाहेर, तुम्ही एकटे कसे जाणार? पाऊस असताना मी एकटा कसा मॅडम? मी जाऊ मॅडम त्यांच्यासोबत. मी त्यांच्यासोबत जातो. म्हणजे कसं आहे, मी आणि बेटकर आहे ना मॅडम, जाऊन बुजोला शोधतो. म्हणजे कसं आहे, तो तुमच्या घराच्या आजूबाजूचं हे मोठं आहे ना एरिया. हा, आणि हा छोटा आहे बुझो. हा, तर ते आम्ही शोधतो दोघे मिळून. म्हणजे हा एकीकडे शोधेल, मी दुसरीकडे शोधेल. एवढ्या पावसात ते एकटे शोधणार बुझोला. हा. आणि मॅडम कसं आहे, तुमचा बुझो आहे ना मॅडम, हा. तुमचा बुझो तो आमचा बुझो मॅडम. लोक आम्हाला काय म्हणतील मॅडम, की तुमच्या मॅडमचा बुझो हरवला आहे, तुम्ही हातावर हात टाकून ऑफिसमध्ये बसलायत. मॅडम आम्ही शोधायला जातो बुझोला. एवढा विचार करता तुम्ही माझा? तुमचा बुझोचा मॅडम, आपला बुझो मॅडम. मला माहित नव्हतं. थँक्यू. जातो मॅडम. बुझोचा एक छोटा फोटो आहे का आपल्याकडे? हो छोटा कशाला, अनेक फोटो आहेत आपल्याकडे. मला सेंड करा मॅडम. मी लगेच पाठवते. हा हो, काय करतो, पेपरात मिसिंगची न्यूज देतो बुझोच्या, आणि खाली छोटी लाईन पण देतो, बाळा बुझो घरी ये जो.
आठवलाय हा आपण जाऊया लगेच जाऊया हा नाही 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 मॅडम नाही नाही जाऊ दे. नाही नाही जाऊ दे. मॅडम नाही 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 राऊत, काय चाललंय तुमचं काय काय चाललं अहो, मॅडम जीव लावतायत ते बुझोवर ते शोधायला जाताय तुम्ही नाही 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 का म्हणताय माझं म्हणणं आहे, जाऊ दे शोधायला पण 6 नंतर जाऊ दे ना काय कामं खूप पेंडिंग आहेत मॅडम म्हणून म्हणतोय राऊत 6 नंतर ना उशीर होईल राऊत बुझो लहान आहे ना मॅडम बुझो लहान आहे तू हरवेल कुठेतरी आणि तुझ्या डोळ्यात दिसतंय राऊत आमची पेंडिंग कामं तू करणार आहेस आणि मॅडम जर बुजोला शोधण्याची जबाबदारी आम्ही घेतोय तर आमच्या कामाची जबाबदारी राऊत घेऊ शकतो ना हा इतके वर्ष हे तर करू शकतो याला आपल्या म्हणतात बुझो- टीम वर्क नाही नाही मॅडम आम्ही दाखवतो लव्ह माय टीम नाही मॅडम राऊत तुम्ही सगळी कामं संपा आय एम प्राऊड ऑफ यू थँक्यू मॅम अरे नाही 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 मॅडम आडू द्या ना मॅडम आणतील ते शोधून आणतील पण कसं आहे माझ्याकडे एक वेगळी आयडिया आहे मॅडम माझ्याकडे जास्त चांगली आयडिया आहे मॅडम. काय मॅडम माझी मैत्रीण आहे ना एक ती ॲनिमल कम्युनिकेटर आहे मॅडम. हा आणि मॅडम, मॅडम तुम्ही असतात असतात मॅडम. फोटो पाठवला ना आता मला फोटो सेंड करा मी फोटो घेऊन तिच्याकडे जाते ती फोटो बघेल आणि बुजोशी गप्पा मारेल त्याला विचारेल की बाबा तू कुठे आहेस तुला काही त्रास होतोय का मग बुजो तिच्याशी गप्पा आपल्याला कळेल मॅडम बुजो कुठे आहे असं मला लगेच फोटो सेंड असं होऊ शकतं खरंच होईल असं म्हणजे खरंच होतं मॅडम. मॅडम माझी मैत्रीण तिने किती जणांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत मॅडम. आमच्या शेजारचे काका आहेत ना त्यांचा बोका हरवला होता तो तिने शोधून दिला हो की नाही रे मी बोलले होते ना. राजू बोक्याचं नाव राजू. मॅडम तिला फोटो दाखवायला जावं लागेल मॅडम. पाठवलाय फोटो मॅडम मी पण जातो कुठे माहित नाही पण जातो काहीतरी शोधतो पण जातो मी कोणी कुठे जाणार नाहीये मॅडम कोणीही कुठे जाणार नाहीये माझ्याकडे खूप चांगली आयडिया आहे बुजोला शोधायची मॅडम हलू नका मॅडम बोला 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 मॅडम हे बघा अशा अनेक संस्था असतात मॅडम ज्यांच्याकडे स्ट्रे डॉग्सचा डेटा असतो कळलं का म्हणजे ह्या गल्लीत ह्या एरियामध्ये किती स्ट्रे डॉग्स आहेत कुठला कुत्रा नवीन आहे कुठला कुत्रा जुना आहे किती कमी झाले आहेत किती वाढले आहेत ह्यांचा सगळा डेटा त्यांच्याकडे असतो मॅडम. बुझो हा स्ट्रे डॉग नाहीये राऊत मॅडम स्ट्रे डॉग म्हणाला. अरे नाही ऐकून तर घ्या मला. बुझो स्ट्रे डॉग आहे नाही स्ट्रे डॉग नाही मॅडम उलट तेच तर आहे ना आता बुजो जर म्हणजे हरवलाय तर तो रस्त्यावर असणार म्हणजे तो स्ट्रे डॉग्स बरोबर असणार मग त्या संस्थेवाल्यांना कळणार की अरे हा बाबा तर स्ट्रे डॉग नाहीये मग हा कोण आहे अरे हा तर बुजो आहे मग ह्याला परत केलं पाहिजे असं होणार ना मॅडम. बरोबर आहे तुम्ही तो फोटो मला द्या मी त्या संस्थेला तिकडे सेंड करतो त्यांच्याकडे ॲनिमल कम्युनिकेटर पण असतात मॅडम एकाच इकडे सगळी सोय होऊन जाईल आणि तुम्ही टेन्शन फ्री राहा. एकदा का आपण फोटो सेंड केला ना त्यांचं नेटवर्क असं कामाला लागतं आणि विदिन मिनिट्स आपल्याला मेसेज येतो. यू आर अ जीनियस राऊत म्हणजे हे सगळे लोक मिळून जे करणार होते ती एक संस्था सगळं करू शकते. एक्झॅक्टली मॅडम. हे तुम्ही आधी का आय एम प्राऊड ऑफ यू मॅडम आम्ही फिजिकली जाऊ ना हे सगळं खूप सोपं आहे मॅडम ह्यांना जायचं असेल मॅडम तर 6 नंतर गेलं तरी चालेल असं गरज काही नाही नाही. आता मॅडम जातो ना नाही हे याच्यावर होऊ शकतं ना हा मॅडम हे होईल ना पण? लगेच होईल मॅडम मला फोटो पाठवा ना. पाठवला मी. पाठवलाय पाठवला. अरे, मी लगेच त्यांना केलेलं आहे सेंड मॅडम काही टेन्शन नाही सगळ्यांनी आपापली कामं करा. अपडेट घेत राहा लगेच आणि मला कळवत राहा Follow up ठेवा तुम्ही तुमचाच नंबर दिलाय मॅडम डायरेक्ट मेसेज तुम्हालाच येणार मी मध्ये नाहीये मीडिएटरीच नाहीये मी यू आर अ जीनियस आय नो थँक्यू मॅडम थँक्यू राऊत थँक्यू मॅडम. मला कळवतील ना ते हो अजून कळवतील. तरी नाही आलंय काही मॅडम थोडा वेळ एक डिलिव्हर तर होऊ द्या. मी थांबते मग येस मॅडम तुम्ही आत थांबा निश्चिंत राहा काही होणार मॅडम मी खुर्ची जरा इथे आणली मला माफ करा ठेवू का अच्छा हा मॅडम मला बुजोला शोधायचंच आहे चला काम करा. ए काय गरज आहे रे आमच्या मध्ये मध्ये यायची आम्ही चाललो होतो ना बाहेर गप्पानी. नाही तर काय तुला नसेल जायचं घरी आम्हाला जायचंय कळलं ना. घरी जायचं असेल 6 नंतर चला काम करा. यार देव बाप्पा तुम्हाला माफ नाही करणार काम करताय मला सांगताय बाहेर जायचंय बिचारा तो बुजो त्याचं नाव घेऊन तुम्ही तिकडे बाहेर जाताय की आम्हाला शोधायचंय का जाताय बाहेर सांगू का काय कशाला जातोय आम्ही कोण कुठला कुत्रा त्याचं नाव बुजो काय झालं मॅडम यू आर अ जीनियस राऊत बुजो मिळाला बुजो मिळाला मॅडम बसा ना तुम्ही बुजो मिळाला काय करताय राऊत तुम्ही सॉरी मॅडम हे बघा वा मॅडम बुजो मिळाला आपण बाहेर जाऊया पार्टी करूया चला. नाही रे
ए थांबा रे काय पार्टी 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 मॅडम नक्की बुजो मिळालेला हो आहे? हे बघा बुजो गटारात वाहून जाताना मिळाला त्या एका माणसाला आणि तो नेमका डॉग लवर होता आणि त्यांनी त्याला वाचवलं, बाहेर काढलं, टॉवेल मध्ये गुंडाळून ठेवलंय. थरथरतोय बिचारा माझा बुजो. व्हिडिओ काढून पाठवलाय मला. बुजो बुजो ए मॅडम, नाहीये. ते घरी पोचवतायत. मला भेटायचंय बुजोला. घरी किती वेळा त्याला सांगायचंय त्या गटारांच्या इथे खेळू नको, सांगायचंय ना रे सोन्या. 1 मिनिट मॅडम. सॉरी. काय नाही नाही मॅडम, बुजोला काही बोलू नका मॅडम. त्याची काय चूक आहे मॅडम? तो गटाराची ते खेळायला गेला ना. मी सांगायचं त्याला नको जाऊस पण नको. मॅडम त्याची चूक नाहीये, त्या गटाराची चूक आहे. ते ओपन राहिला म्हणून तो वाहून गेला मॅडम. खरंय. आज बुजो गेला, उद्या दुजो जाईल कोणतरी. मॅडम ते गटार बुजवलं पाहिजे. खरंय. गटाराची चूक आहे आणि हे काम प्रथमेश शिवलकर करणार मॅडम. तुम्ही मी आत्ता त्या पाण्यात जाणार आणि ते गटार बुजवणार. मॅडम येतो, मला आशीर्वाद द्या. चला. शिवलकर, एक मिनिट. तुम्ही एकटे नाही मॅडम मी पण जातो. मी पण जातो. गटार बुजवायला? नाही गटार बुजवायला नाही. सगळी गटार ज्या समुद्रात उघडतात ना तिथे मी जाळी लावतो. आज तुमचा बुजो गेलाय, उद्या दुसऱ्याचा बुजो जाईल. मला कोणी विचारलं बुजो कुठे तर मी सांगेन जाळीत आहे बुजो. बुजो जाळीत आहे मॅडम. जाळी लावायला जातो मॅडम. शक्य आहे का पण एवढं सगळं करणं? तुम्ही कराल? मॅडम प्लीज आम्ही जातो, आम्हाला जाऊ दे मॅडम. चला. काही कुठे जायची गरज नाही, काही कुठे जायची गरज काय चाललंय राऊत? तुम्ही का सतत नन्नाचा पाढा लावलाय? ते किती प्रेमाने कळवळत आहेत बुजोसाठी. मुळात मला सांगा, मुलगा जर हरवला असेल आणि तो घरी आला असेल तर त्याला आनंद कशाने मिळतो मॅडम? आईला भेटल्याने. आणि बुजोची आई कोण आहे? मी आणि बुजोची आई कुठे आहे आता? ऑफिस मध्ये. मग ती कुठे असली पाहिजे मॅडम? त्याच्या जवळ. मग तुम्ही इथे का आहात मॅडम? मी जाऊ? तुम्ही त्याच्या जवळ असल्या पाहिजेत. तुम्ही त्याच्या जवळ असल्या पाहिजेत मॅडम. तुम्हाला बघितलं ना बुजोनी त्याचा सगळा ट्रॉमा, दर्द बीर जे काय ना सगळं संपून जाईल मॅडम. मलाही राहत नाहीये. तुम्ही जा मॅडम, काही काळजी करू नका. तुमची सगळी कामं आम्ही करतो मॅडम. 9 पर्यंत इथे थांबू आम्ही आणि सगळी कामं करू. कामं संपली की तुमच्या घरी येऊ, 1 तास बुजोला भेटू आणि मग जाऊ मॅडम. कमाल आहात तुम्ही सगळे. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. तुम्ही जेवायला तरी या मग. नाही नाही हो नाही मॅडम, कशाला जेवायला? गरजच नाहीये काही जेवायची. जेवायची गरज आहे? अरे त्यांच्या घरी काय झालंय आता? काय झालं? बुजो हरवला आणि मॅडम ना तुम्ही कामाला लावणार आहात का? लाज वाटते का एम्प्लॉय म्हणून? तुझी लाज? मॅडम काही गरज नाहीये मॅडम. माझ्याकडे अर्धा डबा आहे उरलेला, तुम्ही खातो. हे बघतील त्यांचं काय. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही काही काम करू नका मॅडम. तुम्ही जा, आम्ही येतो. थँक्यू टीम, थँक्यू. मॅडम बॉस एम्प्लॉई मध्ये नो सॉरी नो थँक्यू. राऊत थँक्यू मॅडम. सगळं नीट सांभाळा. राऊत येस मॅडम. सगळं लीड करा नीट. सावकाश जा हा, मॅडम. मी बुजोला बघते. गेले ना. चला काम करा. बॉस एम्प्लॉई मध्ये नो सॉरी नो थँक्यू. तुझा कुछ होत आहे असा रिलीज करेन ना. वा 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 वा, व्हेरी स्मार्ट परफॉर्मन्स. सगळ्यांच्या बाहेर पडण्याच्या क्लुप्त्या फारच छान होत्या. मजा आली. बघा हासरस काय म्हणतात. सई. फन परफॉर्मन्स होता. खरं तर ईशा सोबत खूप जण रिलेट करू शकतील. खूप पेट पेरेंट्स आहेत आणि आपल्या शेजारी पण एक पेट पेरेंट बसलेले आहेत. मला असं वाटतं त्यांच्यासाठी पेट म्हणजे बाळच असतं आणि एक ह्युमन बिईंगच असतं. त्याच्यामुळे तुझं जे डिटेलिंग होतं तुझ्या कॅरेक्टरचं ते मला खूप भावलं. मजा आली आणि नेहमीप्रमाणे मस्त टीमवर्क. हे कोण लोक आहेत ज्यांना कधीच काम करायला आवडत नाही? मला असे लोक कधीच भेटू नयेत अशी मी देवाकडे प्रार्थना करते. मजा आली. यंग ब्रिगेड, थँक्यू सो मच. कीप इट अप. मंडळी, अरुण कदमांच्या घरी आले आहेत 2 आगंतुक पाहुणे. चला बघूया अरुण दादा त्यांचं आदरातिथ्य कसं करतात तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि रत्नागिरीचा रत्न श्रवेश बेटकर यांना.
ओ ओ हे झालं. जरा पुऱ्या तल्याला मदत करा ना. अरे म्हणजे ह्या एक शेवटचा एपिसोड राहिला तर बघताना मग पुऱ्यात काय बघता हो मोबाईल मध्ये, मला काही कळतच नाही. झालं जाम भारी आहे. विस्पर फ्रॉम द एज फॉर द मिल्की वे. जाम भारी आहे. म्हणजे तुला सांगतो ना, म्हणजे मारपुल्ला साह्य. हे झालं का लगेच पुऱ्या तलून घेत रे. हे झाल्यावर तुमचं हे वाक्य ऐकून पुऱ्या आपोआप तेलात पडले असतील. तुम्ही ना इथंच बसा, तुमचं ना काय होणार नाही. लवकर चला लवकर चला. लवकर म्हणजे हो हो तुला कळत कसं नाही. आला काय बघा तो. नाही रे, एक मिनिट फोन लाव. हॅलो हॅलो सुभ्या. हॅलो. अरे काय येडायच खरे. अजून तुला अर्धा तास लागली यायला. काय पसाडी पडली तुझ्या तोंडावर, करपाटला का आली सुद्धा मिळाली. हा अरे 1 तास झाला आम्ही तुझी इथं वाट बघतावाय. नाहीतर काय. काय हॉटेलमध्ये काय बसा. तुझं बापूस पैसे भरणार हॉटेलमध्ये. फुकटचं मी तर हॉटेलमध्ये. हा ठीक आहे ठीक आहे, एक काम करतो काहीतरी मॅनेज. थांब जरा, ये लवकर पण. किती वेळ देतोय. अरे अर्धा तास अजून वेळ आहे. अहो नेहमीची फालतुगिरी आहे त्याची. काय? आपण लेट आलो असतो ना, मग सांगायचं ना अगोदर. इथं आधीच मला जोराची आले, पाहुणे सगळे गेटवर आले जवळजवळ. ए, सुलभ शौचालय तिकडे जाऊन ये जा. तिकडे मला ती पद्धतच पटत नाही. काय आपणच जायचं, आपणच एक्सपोर्ट करायचं आणि 5 रुपये पण आपणच द्यायचे. हे पटतच नाही मला. करायचं. काहीतरी वेगळं. मोरेनो, काय रे. या घरात जरा जाऊया काय. असं म्हणतो. बघा काय होतं, काय जादू चालवा तुमची. बघूया काहीतरी होईल तरी. ये 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 ये. काय अरुण कदम. वा 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 वा. नावावरून वाटतं हा माणूस आपल्याला थारात देईल. बरोबर बरोबर. तुझं पोट पण जड होईल नाही काय, हा. आणि खाली पण होईल. लावा लावा लवकर, ट्रेन सुटायची वेळ आली लवकर. हा कोण आले हिच्या आत? अरे कदम, नमस्कार नमस्कार नमस्कार. अरे वा वा वा. अरुण कदम, नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार. टॉयलेट कुठं आहे. ए, इकडे आत या बाजूला. आई. हे कोण आहे. हे आता गेले ते. काय हरण्या तू तू ह्याला ओळखला नाही. हे त्याला काय बसाडे, तुला पण ओळखलेलं नाही. अरे हा खरं आहे. काय घर सजवलंस रे. काय बघण्यासारखं घर आहे. मस्त केलंयस घर. आता घे. वा वा छान छान. नाही अरे कोण गेलं आतमध्ये बाबू. हे कोण आतमध्ये कोण गेलं. हे ह्याचा आहे ते, हे आहेत ते. कोणाचे हे कोण आहे. ह्यांचे ते हे आहेत. कोणाचे कोण आहेत. अरे हे ह्यांचे ते आत आहेत बघ ते. नमस्कार नमस्कार वहिनी. नमस्कार. कमाल आहे या माणसाची. म्हणजे 2 वर्षांनी ह्या माणसाला मी भेटायला आणि ओळखतच नाही. विसर बोलाय वा माणूस. नाही ते तसेच आहेत. ते माझ्या माहेरच्या माणसांना पण ओळखत नाही. प्रत्येक वेळी ओळख करून द्यायला लागते. सेम म्हणजे त्याच्यासाठीच तर मी इथं आलो ना. हा काय? इकडनं मी असा निघालो होतो. हा. पण अरुण कदमचं घर म्हटलं, आता त्याला न भेटताच गेलो तर काय म्हणील. अंगावर येतो तो, नाही भेटला तर माहिती आहे चिडतो, रागवतो माहिती आहे हा माणूस. होय काय. मी रागत नाही भेटतो सोबत जीव घेतला असतास. नंतर म्हटलं असं मी तुझ्याकडे आलो म्हणून. रागव इकडे जरा. हे कोण आहे ती? ओळख करून द्या. मला काय बोलायचं कळत पण नाही त्यांच्या. मला कुठं माहिती आहे. तुझी ओळख करून दे. मला कळत नाही कसं मी तिची त्यांना विचारा ना कोण आहे बाबा तुम्ही ते. इडी झालीच काय. कसं विचारू. आलेला केवढ्या मोठा नमस्कार केलाय माहितीये. मला वाटलं जवळचा माणूस आहे कोणतरी, म्हणून मी आपलं. वा वा. कदम थँक्यू थँक्यू. Thank you, हा. मस्त. म्हणजे मागच्या वेळी जसं आलो होतो ना तसंच आहे आता. म्हणजे तोच स्प्रे, तोच फ्लो, अगदी फोर्स पण तोच आहे. वा वा. बरं वाटलं एकदम. मागच्या वेळी तुम्ही कधी आलेले. आलो होतो. कधी मला काय आठवतच नाही. 100 रुपये काढा. नाही नाही. विसरले. अरे. 100 रुपये काढा. मी तुम्हाला बोललो होतो ना, आपण आठवणार नाही. नाही नाही, खरंच ना. म्हणजे तुम्ही आले ना डायरेक्ट. मला इकडे बोलत आपण म्हणजे control चुकलं. बोललो ना वहिनी. हा. 1 नंबर हा विसर बोला. विसर बोला. माणूस. लय विसरतो का. ते विसरालूच आहेत. हा. ना आठवत ना. तुम्ही सांगा आता कोण आहे ते. तुम्ही आठवण करून द्या ना त्यांना. आठवण म्हणजे म्हणजे मला पण आठवत नाहीये तसं. म्हणजे सॉरी. आपण त्या दिवशी आपण बसलो होतो ते तुम्हाला कायच आठवत नाही असं. 100 काढ.
100 काढ तुला बोलतो वहिनी पण आपल्याला ओळखणार नाही अरे आठवल कसा वहिनींचा एक सोड रे बरोबर. ह्या माणसाचा काय करायचं अजिबात तुला आठवलेलं अरे कायच नाही आपलं केवढं जुनं संबंध जिगरी दोस्त ओळखला वहिनी प्रॉब्लेम तो माहिती मागे एकदा पडलं होतं बघा इथे काहीतरी डोक्यात पडलं नव्हतं डोक्यात ताप गेला होता ताप गेला होता ना हा. ते त्याच्यामुळे मेंदू हल्लेला आहे का नाही मेंदू हल्ल्यामुळे काहीच लक्षात नाही आहे. हा त्याची कळलं काय तुला बरोबर. मेंदू हल्ल्यामुळे नाही नाही, पण खरंच मी तुम्हाला सिरियसली सांगतो मगापासून मी लाईक शोधतोय पण कायच आठवत नाही तुम्ही म्हणजे तुम्हाला कायच आठवत नाही म्हणजे आपण इथे असं बसलो होतो हे पण आठवत नाही इथं बसलो होतं? मग काय सांगतो वहिनी ऐका मला सगळं वहिनी तुम्ही सांगा कदम नको वहिनी तुम्हीच सांगा तू सांगू नको नाही, मी- तू सांगू नको नाही, मला आठवत काही ठरलेलं नाहीये काय हा काय? म्हणजे तुमच्या घरात हा. कधी गर्दी जमली होती कधी गर्दी जमली होती हा कशासाठी जमली शेवटची. शेवटची मागच्या टायमाला ह्यांना कुत्रा चावला होता हिथं तेव्हा गर्दी जमली होती माणसं बघायला हा काय येडेच का तू कुत्रा चावला एवढंच सांग ना इथं चावलं काय सांगते साईज तू त्यांनी विचारलं असतं ना कुठं चावलं तर हिथंच चावलं सांगणार ना अरे पण गरजच नव्हतं ना इथं चावल्या कसं वाटतंय ते सांगायला हो पण ते विचारणार मला कुत्रा चावला तर बाई कुठं चावला होता तर हिथं चावला होता ना. तेच कशाला करतो तुला करत नको ना करू तू असं बरं ठीक त्यात कुत्रा चावला असं एवढं सांग. जेव्हा आले होते हो काय तुम्ही हा आम्ही तेव्हाच आलो होतो तो. दिसले नाही नाही दिसणार नाही गर्दी जरा होती ना काय झालं हे कदम मला वाटतं इथे पडले होते हो, हा इथं पडलो बरोबर ना? आणि तुम्ही वहिनी मला वहिनी वाटतं ना. इथं इथं हा, बसले बरोबर. होते. रडत इथे बसले रडत होते. बरोबर डोक्यापाशी होता हा इथं बसले होते. आणि तो कोणतरी एक माणूस होता जाडासा बारीकसा तो इथे हा तो सुखदेव हा सुखदेव सुखदेव इथं होता. तुम्ही सांगू नका आमच्या लक्षात आहे आमच्या सगळ्या लक्षात आहे हा, पण ठीक. तुम्ही मध्ये मध्ये बोलल्यावर लिंक तुटेल हा. म्हणजे इथे बसला. सुखदेव बसला हा. होता हा, इथं. आणि सुखदेवच्या मागे ती बारकी पोरगी होती इथं होती मस्तीकर होती इथं बसली होती हा ती बारकीशी पोरगी होती ती ती- गायत्री गायत्री ती ह्याची नात रे काय कोणाची ती आपले अभिनयाची अभिनयाची बबण्याची नात बबण्याची नात बरोबर. आणि एक टकलू माणूस होता हा. तो शामराव श्यामराव करेक्ट श्यामराव इथं होता उभा त्याच्या मांग सोसायटीतली माणसं त्याच्या मांग आम्ही उभं होतो बरोबर. आम्ही आहे ना दिसत नाही म्हणून असं वर्ण बघित होतो कोण इथे एक माणूस असा झोपलेला हे झोपलं होतं हा, हे बरोबर हा कुठं कुत्रा चावला आम्हाला माहिती नाही इथं चावलं त्यांना कुत्रा अरे नको ना तू सांगू इतकं झाला पण माणूस दुःखी दिसत होता आम्ही आवाज पण दिला कदम काळजी करू नको कुत्रा चावलाय काय होणार नाही आम्ही आवाज पण दिला होता का नाही तर गर्दीत काही दिसलं नाही हो ना? तुम्ही काय म्हणून बघायला आला होता हा. ते हे आम्ही बरं. आम्ही भावकीतली माणसं म्हणून आलो होतो भावकीतली जवळचे ना हा. एकदम भावकीत आपली ओळख झाली त्यावेळीची म्हणून आम्ही ते बघायला बघायला आलो होतो. ते, हा. म्हणजे 5 वर्षापूर्वी लग्न झालं यांच्या घरात ते काय नाव त्याचं ते तो बारकासा होता बघा एवढासा सुबान्या सुबान्या, सुबान्या. सुबान्या, सुबान्या. नाही, पण त्याला 8 वर्ष झाली आठ 8 वर्ष 5 नाही नाही म्हणजे 8च झाली असतील आठ माझा झाली. आकड्यांचा घोळ आहे जरा आठ. 8 वर्षापूर्वी त्याचं 8 लग्न वर्ष झालं. झाली. त्या लग्नात आपण भेटलो होतो त्या लग्नात आपण भेटलो होतो नाही बा मला ना आठवत मला पण नाही आठवत आहे. काय वहिनी तुम्ही नाही खरंच ना आठवत अहो, काय साडी बघा ते कुठल्या रे कलरची साडी नेसली होती ही- उद्या? सुबाने डालिंबी रंगाची डाळिंबी रंगाची साडी हा तुम्हाला पैठणी सांगतो नेसली तर तुम्हाला आठवते काय तेच तेव्हा माहिती आहे तुम्हाला अजूनही तेवढंच तेज आहे माहिती आहे तुमचं? काय? हो सगळी माणसं तुमच्याकडे बघू टाका मका हा, सूर्य म्हणजे तुम्ही सूर्य काय मस्त दिसत होत्या आणि वहिनी. नंतर घरी माझ्या नंतर आली काय तेव्हा मामाच्या पाया पडायला नाही तेव्हा आपण दोघं बाजूला होतो बाजूला उभं होतो ते आम्ही बघ- हा? मामाच्या 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 पण मामा मला नाहीच आहे काय सगळे निबंध लिहायचे ना शाळेतली पोरं हा. की बाबा कुणाच्या गावाला जाऊया तर मामाच्या गावाला जाऊया हा. तर मी आपल्या काकाच्या गावाला म्हणा काका आहे ना मामा नाही येडा आहे रे. मामा हा हे कुठलं मामा नाही तू आमचा मामा माझा मामा म्हणजे तुझा काका नव त्याच्या आणि कसं आहे वहिनींवर संस्कार आहेत का ना पाया पडायचं बरोबर. कोण मोठा माणूस दिसला की लगेच अशी पाया पडायची वय का नाही हो? होय ते आहे ना वडीलधाऱ्या माणसांच्या पाया पाड्या नको त्या दिवसापासून सांगतो तुम्हाला म्हणजे वहिनी म्हणजे मायालो मायाळू. एक माणूस कधी घरात आला तर असा उपाशी कधी गेलेला नाही नाही. आहे असं नाही काही चव वहिनींच्या बने बोलला ना पण त्या दिवशी हो त्या दिवशी चाय पिऊन गेला तो ना हो हो चाय म्हणजे वहिनीनीच बनावी काय मस्त चाय बनवतो होतो मी हो. दानत आणि वहिनींची दानत मोठी रानात म्हणजे असा आला असा कुठून कुठून टाकतात का नाही चहामध्ये हो कसा सुकला होता ना म्हणून बाकी काय नाही हो, हो, हो. वाईट चाय घेणार काय काका, आणते मी घेऊ म्हणजे मला ह्याच्या काय? नादात विसरून अरे गेले. नुसती हुरहुर काय जाते चाय बनवते बने कोण आहे विचार ना त्यांना बने कोण हा हे हा बने कोण हो वहिनी आता बने इथं महत्वाचं आहे
तुमच्या चायचे कौतुक करू का बनीचं कौतुक करू? नाही नाही नाही, आणते मी पटकन मला बोलायचं नादात राहून गेला बने कोण थांबा जरा, आणते. पाहुण्याला चाय नको द्यायला. खरंच आठवत नाही? नाही नाही म्हणजे मला खरंच आठवत नाही तुम्ही लोक कोण आहे काय आहे डायरेक्ट तुम्ही नमस्कार करून आत आले मला काहीच कळत नाही पट्टा काढ पट्टा कशाला आपण लहानपणी खेळ खेळायचो बघ. हा. तू आपण आज खेळायचा पट्टा काढ ये पुढे ये. विचार आठवतंय का विचार आठवतंय आम्ही कोण तुला आठवतंय नाही कोणच आठवतंय मार. नाही नाही कोण- आठवतंय वसा पडली तुझ्या तोंडावरती आमच्या बरोबर वागलास तर ठीक आहे हा. त्या महिना बरोबर असा वागलास तर कसा चालेल? ही महिना कोण आता कदम तुम्हाला महिना माहित नाही कोण महिना तुम्ही महिन्याला पण विसरलात. कोण महिना अहो तिचे गोरे गोरे गाल हा. कमरेपर्यंत येणारे लांब लांब केस काय तिचं चालणं काय तिचं मुरडणं काय तिचं लाजणं. अहो प्रेम करायची तुमच्यावर. महिना माझ्यावर प्रेम करायची मग विचारलं मला हे कसं आठवत नाही रे नुसतं प्रेम नाही सांगा बरं. ए, जीव वावालून टाकायची तुझ्या हा. माहिती म्हणजे जीव म्हणजे असं डोळ्यात तेल घालून तुझी वाट बघायची हा. मग लग्न केलास ते पण विसरला असशील. नाही नाही, हॅलो येडाच का तू म्हणजे लग्न केलं लक्षात नाही. मी लगेच चाल नाही, चालेल, मी लग्न कोणाशी केलेलं नाही मारी ना कान पडत तुझ्या वासाड्या लग्न केलं माहिती नाही तुला? मग कसलं लग्न कधी काय अरे तुला नाही का आम्ही मंदिरात असा उचलून नेला आणि ती घरात पळून आणि तो लग्न लावलेला आता अहो, काय बोलतो काय वाचर अहो असं काय करताय कुंकू लावायला हात पोचत नव्हता म्हणून मी स्टूल नाही दिला तुम्हाला. तुम्ही काय म्हणाला पिचकरीन सिंदूर मारू काय तो म्हणलं नाही अंगठ्यानंच करायची विधी आहे. मग तुम्हाला उचललं तिकडे तुम्ही असं केलं ना. अरे काय तुम्हाला काहीच आठवत नाही. अरे काय बोलतो म्हणजे काहीच आठवत नाही अहो अहो नशीब त्यावेळी मोबाईल नव्हता ना तर आता फोटो दाखवले असते. तुम्ही किती जोरानं मिठी मारली होती माहितीये. अरे बापरे लग्न अरे यांना पत्र्याचं तर आठवतच नसेल. मी असं सिंदूर बिंदूर हरलाय आणि आम्ही तिला दोघं- सोडून दिली तरी हिच्यावर लग्न केलं. हा? तुम्ही मला बोलतो तसं म्हणून गंमत वाटते पण मला काय आठवतच नाही ना अहो 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 आठवण्यासाठी आता काय अहो तुम्ही पत्र पण पाठवलीत तिला. तिला पत्र पाठवलीत आणि गुलुगुलू बोललात ती पण तुम्हाला पत्र पाठवायची. खरं सांगतो रे मला काहीच आठवत नाही रे. येडायच रे येडा रे एक काम कर काय? इथं बस महिन्याला फोन लाव पटकन महिन्याला फोन लाव तिला म्हणा सगळी जी पत्र आहेत हा ती व्हॉट्सअप वर मला पाठव आणि वहिनीना पाठव. वहिनी कशाला पाठव वहिनी कशाला तुला पाठव कळायला लोक पत्र पाठवलेली तू पाठवलेली त्याला अरे कळायला नका रे येरे झालं का तिला काय जीव गेलती माझा घेऊ दे घेतला तरी चालेल तू पाठव हा? ऐक ऐक ना नका ना नका हा नको? नको मला- नाही नको नाही आता ओळखतोस ना. हा म्हणजे थोडं थोडं आठवतंय मला अरे वास साडी पडली तोंडात नाकात दम आणला त्यानं ओळख सांगून सांगून रे वाटलं रे देवा ग बाय ग बाय ग बाय ग. महिन्यामुळे थोडं वाचलं आपण. हो, पट्टा लाव कमरेला वहिनी येईल ना पण भाऊजी आला आय आय ग असू द्या असू द्या असू द्या थँक्यू. आय ग शेवटी आठ रे नाकात दम आणला रे बिचारा. ओळखलं? होय तर. आठवलं थोडं थोडं ओळखलं? प्रयत्न केल्यानंतर काय आठवलं. माणूस आहे मग नाही कसं तर. वाटलं असेल त्यांना वाईट म्हणजे केवढं वाईट वाटलं किती वर्षाने आलो बरोबर. तर सूर्यकांतला येताना मी बोललो काय तर आता मी आरण्याकडे जातोय जाम खुश झाला तो सूर्यकांत. नाही, मला एक मिनिट आता आज सूर्यकांत कोण हा हा सूर्यकांत आहे. अरे हे आपली मैनाचा भाव महिनाचा भाव हो, हो, हो. आठवलं, आठवलं. हो, हो. आठवलं त्यांना. आठवलं हो अरे हो मी काय म्हणतो आता आपण आलोच आहे तर मग व्यवहाराचं पण बोलूनच घेऊया ना. हो हो पैशाचं ते सगळं. आता कसं ऐक ना अरे ते आपले हे पवार काका भेटलं होतं बरोबर. ते म्हणत होतं की आरण्याला 1,000 रुपये दिले ते येताना घेऊन ये म्हणून. बरोबर. आता हे पवार काका कोण हा पवार हे मैनाचा बापूस मैनाचा बापूस आठवलं. मी काय करतो हा. आता मी उद्या जाणारच आहे गावी तर मी त्यांना मग देऊन टाकतो पैसे नाही गावी कशाला आमच्याकडे द्या ना आम्ही त्यांना नेऊन देतो. नाही पण मी देतो ना डायरेक्ट कसं आम्ही आता उद्या लगेच जाणार ना तर लगेच पोहोचतील. तुम्ही किती दिवसांनी याल काय माहिती. तुम्ही नेले काय आम्ही नेले काय पैसे देणार ना आपण. हो, हो. काय वहिनी होय तुम्ही पैसे कशाला घेतले होते त्यांच्याकडनं नाही नाही वहिनी कसे म्हणजे तेव्हा हो नोटाबंदी झाल्या बघा हा. तेव्हा 1,000ची नोट यांनी घेतली नव्हती 1,000चे हा त्या आता बंद अरे ते बंद झाल्या त्या द्या इकडे, हा, ठेवा, हा. ठेवा. तेवढे पैसे देऊन टाका आणि हा बघ 1,000 ठीक आहे नाही देत्या. हा.
हॅलो हा बोल अजून तिकडे ठीक आहे अरे याच्याकडे आहे अरण्याकडे अरुण कदम हा जीवाचा मित्र अरे किती वर्षाला भेटला माहितीये हा वहिनी हा म्हणजे काय एक नंबरची सुग्रण माहितीये ती लयच आग्रह करते जेवून जा हो. कधी नाही कधी हा हो जेवूनच आम्ही आता दुपारचा झाला आमचं भागलंय नाही कसं आहे म्हणजे वहिनींना दुखवणं म्हणजे आईला दुखवण्यासारखं आहे ना त्याच्या हाताला चांगली सवय होय हो नाही दुपारचं झालंय संध्याकाळचं काय नाही संध्याकाळी नको ना नाही संध्याकाळी नाही संध्याकाळी हा चालेल जेवूनच येतो चल जेवणाचं तेवढं जरा कधी कोण बोललं कधी जेवणाचं नाही असं जेवणाचं म्हणजे बघता होय ना आता ते पुऱ्या झाल्या त्या डालीला फक्त फोडणी टाकायची आहे तेवढी हा टाकते मग. राग येणार नसेल ते बोलू काय होय म्हणजे तुमचं सगळं जेवण होईपर्यंत मी इथं पडू हा पडा मग आता काय पडू दे त्यांना. पडा काय पडा पडू दे हो. मला काय बछाऱ्यानं मला इकडे झोपायचं मी इथं झोपणार आहे मी ते एपिसोड बघितलं म्हणा रात्रीपासून झोप नाही तर जरा बघतो झोपतो मी इकडे. महिना नाही, तुम्ही मग एक काम कर आम्ही आतमध्ये बेडरूम जाऊन झोपतो तू इथं झोप हा एकदा जेवण झालं की आम्हाला उठव चालेल हा चालेल चालेल काय चालेल. नाही तर महिन्याला सांगू नको हा सांगू चल रे, चल हा चल, आराम करून जातो झोपा आम्ही येतो हा ये. इथेच आत मध्ये बचारे कोण आहेत म्हणा काय आठवतच नाही महिन्याची ढोस देऊन गेलेत म्हणा वाचारे म्हणून राहिले पण खरंच अशी महिना असते तर मला जाम भारी वाटलं मला जाम मजा आली असती. पण मला ती आठवत वा नेहमीप्रमाणे खूप छान झाला परफॉर्मन्स मस्त बघूया हास्यरसिक कशी दाद देतात प्रसादा इतका भामटेपणा केलाय तुम्ही दोघांनी येऊन रमेश आणि मोरे ही क्या बात आहे वा 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 म्हणजे शेवटी असं वाटायला लागलं की अरे आहेत खरंच आहेत की काय ओळखीचे इतका कन्व्हिन्सिंग परफॉर्मन्स होता आणि तुम्ही दोघांनी पण ते रिसीव्ह खूप छान केलं हळू आणि शेवटी महिना म्हणजे तुला मस्त रंजक परफॉर्मन्स होता सई खूप एंटरटेनिंग परफॉर्मन्स होता मला मैनाचा पॅच खूप आवडला अरुणा तर तुम्ही त्याच्यात एक जागा घेतलीत की मला ऐकायला मज्जा येते पण आठवत नाही ती जागा खूप कमाल होती ती बघताना खूप मजा आली म्हणे मस्त छान खूप ग्रेसफुल आणि खूप आब राखत छान पोर्ट्रे केलंस कॅरेक्टर आजचा विषय म्हणजे आम्हाला माहित होतं की काहीतरी गडबड होणार आहे पण त्याचा प्रवास होता जर्नी होती ती खूप इंटरेस्टिंग होती मजा आली बघायला मंडळी एका संकटातून बाहेर पडण्यासाठी केलेली आयडिया आपल्याला दुसऱ्या संकटाकडे घेऊन गेली तर चला बघूया काय होत आहे ते पुढील प्रहसनातून जे घेऊन मंचावर येतात आपले अतरंगी हास्यवीर राऊत काय भारी वाटते बाप शो झाल्यावर एकदम असं हलकं हलकं वाटतं मला अरे श्याम दादा इथं दिवसभर ते भितड्यासमोर वाक्य 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 अरे श्याम दादा आपला शो म्हणजे भारी झालाय रे आपला शो श्याम आहे राऊत हाय. अरे अरे तुमच्या त्या खानदेशी विनोदी कविता माझ्या भाव कविता मिक्सचर तुफान श्याम दादा हा खरं सांगाल काय खरं सांगायचं हो ती तुमची एक रोमॅन्टिक कविता एकच हा ती झाल्यानंतर चौथ्या रांगेतली ती गुलाबी साडीवाली बाई तुमच्याकडे बघून डोळा मारला ना तिने नाही रे खरं सांगा नाही रे खरं सांगा नाही रे अरे ते माझ्या डोक्यावर लाईट होता ना तर तो लाईट माझ्या डोक्यावर पडून रिफ्लेक्ट होऊन त्यांच्या डोळ्यावर जात होता म्हणून डोळे मिचकून राहिल्या होत्या त्या आणि तुम्ही बायना मखडायला बघा म्हणजे काय सांगतो ना त्यान बायना तू ऍक्टिंग करतो तू रायटिंग करतो तू सिंगिंग करतो आता तू कविता पण करतो कहा छुपा के रखा था ये टॅलेंट कमी नाही तुम्ही अरे तुझ्या भाव कविता केवढ्या भाव खाऊन गेल्या ते पोरग रडायला लागलं डायरेक्ट 2 वर्षाचा पोरगा होता तो रडणार नाही काय करणार असू दे असू दे काय? रडलं ना कोणी पण असू दे रडलं की नाही ते महत्व ते अरे आपला शो म्हणजे आपलं कॉम्बिनेशन नाही ट्रिपल शेजवान फ्राईड राईस आहे आपण मग मी राईस तुम्ही ऑमलेट मी ग्रेव्ही तुम्ही मंचुरियन
नाही पण ऑल क्रेडिट गोज टू समीर दादा, त्यानेच मार्ग दाखवला. अरे एक तांब्या, त्याच्यावर उपडा पेला, एकच माणूस 2 तास बडबड 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 बड, नोटाच नोटा, पैसेच पैसे पैसेच पैसे पैसेच पैसे पैसेच पैसे. मीर दादाचा मला प्लीज काय सांगू नका. काय 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 सांगू नको म्हणजे, अरे एकटा माणूस शो खेचतो असा. अरे एकटा माणूस मग काय करणार, दुसरं कोण करतच नाही त्याच्या बरोबर. दुसरा करत नाही म्हणजे म्हणजे म्हणून एकटा करावं लागतं. अरे कोण करणार त्याच्या बरोबर करायचं म्हणजे आधी वेळेवर या. वेळ लागलाय वेळेवर काय या, ते तर आलं वेळेवर रिहर्सल करा. हा ना. रिहर्सल पण करा, 4-4, 5-5 वेळा रिहर्सल करा, मग त्यानंतर प्रयोग पण करा. चल असं काय असतं काय, बापरे. ऍक्टरनी पहिलं क्वालिफिकेशन ऍक्टरचं काय बेसिस्त असणं. बेसिस्त वारे ना. समीर दादानी ना स्वतःला नट समजूत नाही, त्यांनी स्वतःला अभिनयाचा जवान समजावं. मी जातो, मी ऍक्टिंग करतो, स्क्रिप्ट पाठ करणार, मी स्क्रिप्ट पाठ करणार, बसणार. मला नका सांग रे. त्याच्या समोर काही करू नको असं. हे? समोर बोलू नको. ह्याच्यासमोर तुम्ही पण बोलू नका. हे नाही, मी नाही, तुम्ही सांगाल. मी मला नाही. सांगताय रे आपल्या काहीतरी. अभिनयाचा जवान जाऊ दे ते सोडा. उद्या आपला दुबईला शो आहे, उद्या वल्ल हबीबी डेझर्ट सफारी. नाही नाही नाही, पण मला भीती वाटते रे. तुम्हाला कशाला भीती वाटते, तिकडे शेख आणि तुम्ही एकत्र, मला भीती वाटली पाहिजे. अरे मस्करी पण नाही करू शकत. चल हा. बरं चल चल काय निघूया आपण निघूया. कुठे निघूया, उद्या जायचंय. ए भाऊ, तुझा जो हा विनोद आहे ना, तो आयोजक आहेत ना आपले माने, त्यांचे जे पाहुणे आहेत ना त्यांच्या तोंडावर मारून फेक. हा माने म्हटले की त्यांचा कोण ते साडू का लाडू आहे, त्यांच्या तिथे जायचे, त्यांच्या घरी जाऊन गप्पा मारायच्या, फोटो बिटो चमकाडायचे. नाही मी नाही येणार आहे फोटो बिटो काढायला. श्याम दादा यार जावं लागेल. जावं लागेल की आपण काय विकत घेतलंय का आपल्याला फोटो काढा. एक तर ते ग्रुप मध्ये पण नाही काढत. हे सिंगल काढा, मग डबल काढा, सेल्फ्या मारा, मग बायकांबरोबर, मग इकडे पुरुषांबरोबर, मग ती कोणतरी येणार, अरे मस्त आहे मस्त, हा तुमचा खूप मोठा फॅन आहे, 2 वर्षाचा असतो, बापाला पण नाही ओळख, हा माझा फॅन आहे तो. काहीतरी आपल्याला कविता सांगणार, कविता ऐका ना त्यांनी, मग कविता पण ऐका ना, की कंटाळा येतो. करावं लागतं रे. तुमच्यामुळे करावं लागतं. तुम्ही ना हे असं लाचार होणं बंद करा. काही जरा 5,000 रुपये देतो, ट्रकनी याल का, हा येतं. थांबवा हे सगळं करणं. गाडीवर गाडी थांबले, धक्का देता का मागणं, हा धक्का नका ना करू. हे तुमच्यामुळे आमच्यासारख्या, मग आम्हाला असं वाढवता येत नव्हते म्हणून श्याम राजपूत करतो, तुम्ही का नाही करत, तो येडा आहे. काय सांगू मी. झालं ते आता सोडून दे. ढोंगीपणा ना कंटाळा आलाय मला, असं सतत हसत राहा. ढोंगीपणा मग? अरे तुझं प्रोफेशन ऍक्टिंगचं करायचं थोडंफार. नको ना श्याम दादा प्लीज ना, ऐका ना. ऐका मस्त लिटिल शिटिल करूया. नाही 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 नाही. अरे ते माने येणारे डेंजर आहे. तो माणूस आहे ना, अख्खा सातारा कापतो रे त्याला. ऐका ना श्याम दादा. तो ना दरू जुलूस करतो तो. ओय माझ्या झुलू माझ्या धरू झुलू काय नका करू. माझ्याकडे एक आयडिया आहे. आयडिया हा फक्त मला साथ द्या. हं? ओला हो करता येते करा. होला हो, फक्त मला साथ द्या. कळलं ना. आणि डोंट वरी, बिकॉज वेन राऊत इज हिअर देर इज नो फिअर, वेन देर इज राऊत देर इज नो डाऊट. वा क्या बात आहे. ग्लास काढा. काय बात आहे, काय ग्लास काढा बाबा. Glass आहे. इट्स 9:30. चला कोणाले मला काय माहिती. बघा ना मग. नमस्कार माने नाही थांबा काय झालं? नाही ते या. नमस्कार झालं का सगळं ओके होती तयारी बियारी बसा ना. जायची आपल्या लक्षात आहे ना. मग. चला मग तयारी करा लवकर. हा मी कपडे घालतो. ही द्यायचं राहिलं अरे, आता कशाला ती दूध डेअरीवाल्याचा बुके राहिला होता, हे घेऊन आलो मी. बरं. बरं, ही कुठे आहे ती आपलं राऊत सर कुठे गेलं? बाथरूमला असतील ते. येतील बाथरूमला ते. गेलं. बाथरूमला असतील ते. चला मग. काय झालं? अरे माने ते काय झालं? काय कविता अडकली काय? काढा की बाहेर, स्टेजवर घालायची नाही. हो नाही मला ते जरा काहीतरी होतंय काय? छातीत खूप दुखतंय आणि असं खूप हे खोकला. बापरे.
आणि असं गेरी पण अरे राऊत काय होतंय काय होतं आणि राऊत? पाठ पण दुखते. अरे बापरे ऐक ऐक पाठ दुखते. आला का तुम्ही बोलताय तसं शेम टू शेम करताय हो गप्प बसा, बोलताय त्यांना होतंय म्हणून तसं सेम टू सेम बोलतायत ते. गप्प बस. काय होतंय? पाटण दुखते त्यांची. दुखते होय? छाती पाटण दुखते पाटण दुखते आता काय व्हायचं पाटण दुखते त्यांची आता कसं काय कशाला भांगा बसा गवस ठीक आहे गवस छाती चोळते दिन पाठाण दुखती लावलंय गवस जरा बोलले पाटण काय होतंय तुम्हाला? नाही जरा ते दुखतंय. तुम्ही हे आराम करता का मग जरा आराम करा की तुम्ही. हा आराम कर. अरे बरं वाटत नाही. या इकडे झोपा. सर माग हे मी एक काम करतो आराम करतो जरा. करा जरा. म्हणजे 1 तास झोपलो ना तरी मला बरं वाटेल असं वाटतंय. काळजी घेत जाऊ काय तू अरे नाही पण तुमचा कार्यक्रम चला जाऊया नाही तसं काही विषय नाही एवढं काय काय शांतता काय झालं काय पाणी द्या झालं पाणी द्या त्यांचं. पाणी घ्या चक्कर पाणी घ्या पाणी घ्या पाणी आहे अरे काय लागा पाहुणा आहे का तुम्ही आमच्या गावातून असं आज मला बोलता नाही. तुम्ही बोलूच नका आता बोलू जरा आराम करू द्या आराम नाही काम करू कार्यक्रम कॅन्सल करू आपण तर झोपा तुम्ही हा, झोपतो, मी झोपतो. काय काळजी करू नका आराम करा एकदम काय लागलं तर मी आहे इथं Yes, yes. वाटलं की लगेच फोन करायचा मी बोलू नकाच तुम्ही बोलू नका तुम्ही एकदम आराम करा व्यवस्थित काय लागलं की सांगा मला सर बघा मग आम्ही मला यायचंय तुमच्या बरोबर. अरे काय लागा तुम्ही असं नका ना करू दोस्त तुमचा आजारी आहे तुम्ही थांबा ना यांच्या सोबत मी इथं इकडे तुम्ही काय करणार आहे तिकडे हो, नाही मला वाटलं ती फोटो कशाला फोटो काढायचे सर शांत आता. तुम्ही आराम करा सर हा काय लागलं की सांगायचं येऊ का मग मी हो हो या. येतो धन्यवाद सर नाही चल 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 फोटो काढायचे तुला Cancel चला केलं बाबा. हे कार्यक्रम. फोटो काढायचे लावले सारखं अरे बापरे काय जबरदस्त ऍक्टिंग करतो रे तू. मला टाकल्यावर मारला पाहिजे तुमच्या. काय झालं काय झालं मी येऊ का तुम्हाला कशाला यायचंय तुमच्या आपल्यासाठी करतोय सगळं. मला वाटलं ती एकटा मला वाटते एकटे गप्पा बसा जरा. अरे लहानपणापासून करतो आपण हे. शाळेत ना पाणी प्यायचो नाकात पाणी काढायचो सांगायचो सर्दी झाली मॅडम. बाटली बाटली कुठे वाटली इथे ठेवा काढा चला ई चला ग्लास नमदू चला लवकर चला. ग्लास नमदू बाय ना आता मला काय माहिती. माने माने दार लावून घे नाही 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 येऊ, नाही अरे या 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 काय बरं आहे का सरांना सर कुठे गेले सर बरं वाटतंय का झोपले का हो हो जरा ते आराम करायचे आहे ना. खायला का राव सर तुम्ही म्हणजे नशीबच काढले बरं का म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल म्हणजे मी खरं सांगतोय खाली गेलो मी पार्किंग मध्ये पोचतोय डॉक्टर भेटलं मला डॉक्टर भेटलं मला वा वा कार्यक्रमाला आपलाच कार्यक्रम बघायला आलं होतं ती हो ती का? म्हणलं मी धरलाच त्यांना वरच घेऊन आलोय त्यात ती म्हणलं राऊत साहेबांनी चेकिंग करायचं काय बी उद्या आपलं पाहुणा आहे एवढं नको एवढं कशाला. नाही नाही असं कसं हो चेकिंग करायला लागलं तुम्ही छातीत दुखते हो नाही जरा बरं वाटतंय थोडं वाटतंय आता नाही, बरं असं मला नको, वाटतं असं असं. होईल नाही मग तसं मी ऐकणारच नाही तुमचं नका अरे पाहुणा आहे तुम्ही आमचं डॉक्टर 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 आला या डॉक्टर नमस्कार मी फॅन आहे तुमचा खूप मोठा. थँक्यू छान झाला कार्यक्रम. काय यांना काहीतरी नाही मला खरं तर डॉक्टर खरंच काही होत नाहीये म्हणजे होतंय. छातीत दुखते पण जरा जास्त नाही नॉर्मल आहे म्हणजे आता जरा नाही नाही तसं नको चेकिंग करा तुम्ही मी बरा झालोय मी ताई ताई मी बरा झालोय नाही, सर, असं- खूप मोठा fan आहे तुमचा. काही गरज नाही हे का गोळी का देताय मला गोळी नका देऊ ही कसं थांबा तुम्हाला गोळी खावी हे लागणार करा आहे. ना तुम्ही. तुम्ही लक्षात घ्या मी तुमचं फार त्यांना हे होतंय बीपी आहे का बघा की बीपी आहे का बीपी आहे का बघा त्यांना? ऍक्च्युली तुमचा ना खूप मोठा फॅन ऐका ना, हे आहे नका. मी कार्यक्रमाला आलो होतो हे सगळं नको आणि आहे ह्याला घाबरायचं नाही लक्षात घ्या याला अजिबात घाबरायचं नाही. काय तुम्हीच म्हटलात ना कवितेत काळ जात धड धड देवाची या दारी वीराचे जगताप. मी एन्जॉय केली कविता मला फारच आवडली. मला एनर्जी फार आवडली मला कार्यक्रमातली. तुम्ही ज्या उत्साहाने सादर करता शेवटून तिसरी कविता अप्रतिम. डॉक्टर त्यांनी ऑलरेडी ऐकवलं ती मग अशी कविता तुम्ही चेक करा ना चेक करा ना तर मला काहीच झालेलं नाहीये नाही असं नाही तुम्हाला वाटतं तुम्हाला काही झालेलं नाहीये. थोडंसंच झालंय काय करताय? मी काय करत पण मला आवडला तुमचा कार्यक्रम. तुम्हाला सांगतो मी सुद्धा कविता करायचो बरं का. मी सुद्धा कविता करायचो. मला फार आवडायचं कविता करायला. मला कवीच व्हायचं होतं पण आमची परिस्थिती जरा श्रीमंत पडली म्हणून मला डॉक्टर व्हावं लागलं.
पण मी अदनमधनं कविता करत असतो. हा मला फारच आवडतं आणि समीक्षण सुद्धा करतो. ऍक्च्युली मला हे सांगायचं होतं, मी तुमचाही खूप मोठा फॅन आहे Thank you. राजपूत, पण जी एनर्जी राऊत लावतात ना ती नाही लागत तुमची. यांच्या कवितेतनं जी गंमत येते ती तुमच्यातनं नाही येत. आणि होतं काय ना, तुम्ही खानदेशी बोलायला जेव्हा सुरुवात करता, हा जेव्हा तुम्ही खानदेशी बोलायला सुरुवात करता 3ऱ्या मिनिटाला कळतं की खोटा लहेजा असं कळतं. हा. मग जरा गोंधळ होतो. खोटं? हो हो. त्यापेक्षा मी तुम्हाला काय हे बघा, मला मी स्पष्ट बोलतो, आला राग पण नाही, अभिनयाचा पिंड नाही तुमचा. नाही आणि कॉमेडी हा जॉनर तर नाहीच. नाही. हा, पाठांतर निर्विवादत्व म्हणजे हा पण बाकी कॉमेडी नाही. डॉक्टर बँडेज आहे का तुमच्याकडं? आहे काय काय झालं? तोंडाला गुंडाळला असतं तुमच्या. असेच नावानं बडाबडा करताय तुम्ही. तुम्हाला बोलावलंय कशाला? डॉक्टर इथे फुगा झालाय. कसलं करताय? हा फुगा झालाय. इथं लगा इथं त्यांच्या ह्याला फुगा आलाय, ह्याला फुगा आलाय. तुम्ही आज करू नका ना, चेकिंग करा ना. वावत गेलो. वा हसू नका एकतर तुम्ही पहिलं तर. ऐका, हसू नका तुम्ही. हे असंच आहे ह्यांचं माहिती का, नुसतं बोलायला लागते ती. आम्ही ह्यांना नाव पण ठेवले डॉक्टर गप्पे म्हणून. गावागावात आम्ही म्हणजे मस्करी तेच म्हणतो, डॉक्टर गप्पे गप. चेक करा. नाही, काय झालं, मी मला काय कळण झाले. तसं नाही काय होतं ना, मी आता काय राऊतांचं कौतुक केलं, पण मग त्याच्यामुळे काय होतं ना, ह्यांचं नाही केलं तर ह्यांना बरं नाही वाटणार ना. ते धरा तरी ना आधी, काय हाताने काय करताय तुम्ही? असं ना बांबावलाय काय तुम्ही? जोरात वाजलं का ना. सॉरी. डॉक्टर कुठला डॉक्टर आहे तुम्ही? लगा असं नका करू यार तुम्ही. डॉक्टर मला काही खरंच होत नाहीये आता. नाही तुम्ही बघा डॉक्टर. नाही मला काय असं काय नाही झालं पाहिजे. मी माझं डोकं फिरलं नाही, मग तुम्ही आहे मग मी आई. नाही ते आपलंही बरोबर. कळलं का तुम्हाला? आपल्या गावात आले ती. काही नाही होणार. नाही माने, मला वाटतं आपण ह्यांना माझ्या हॉस्पिटलला घेऊन जाऊया. हा, चालेल. काय नाही आपल्याला जरा तपासण्या कराव्या लागतील. आपण काय करूया, आपण आधी ECG करूया, मग 2D इको करू. अगदीच काही वाटलं तर एन्जिओग्राफी, आणि काहीच नाही त्याच्यात नाही कळलं तर मग प्लास्टिक करावं लागेल. ऐका ना प्लीज, मला ना खरंच काहीच आता होत नाहीये. मी व्यवस्थित आहे, कळलं का? श्यामदाद श्याम सर, तुम्हाला लगा लाज वाटाय पाहिजे. लगा दोस्ताचं काय झालंय आपल्या इथं का लाज भरताय तुम्ही? लगा हा दुःखात भरतोय मी. माझा एक मित्र, त्याला पण असंच झालं होतं. आधी छातीत दुखत होतं, मग म्हटलं बरं वाटतं, मग म्हटलं मी घरी जातो. गेला, हायवेला गेला, त्याला अटॅक आला. अटॅक आला. घाबरा गेला रे. अटॅक आला नाही यांना काय नाही व्हायला पाहिजे. कशाला रडते? नाही पाहुणे आले इथं, यांना काय पाहुणे झालं आले. गावात सुतक लागेल. गावात माझ्या मामाच्या पोराचं लग्न ठरलं, ठरत नव्हतं ते. सुतक नाही पाहिजे. सुतक नाही पाहिजे गावात. डॉक्टर एक काम करा, तुम्ही बसा. तुम्ही काय बोल ना, तुम्हाला नाही, काही होणार नाही मला. थांबा तुम्ही. ऐका, ऍडमिट करू आपण. मी ऍम्ब्युलन्स बोलतो. अरे नाही, ऍम्ब्युलन्सला कशाला बोलावताय? तिच्या भावाचं लग्न मोडलं का नाही, माझ्या डोक्याला ताप होतोय. ती मग म्हणते दाजी मला पोरगी बघा, मला पोरगी बघा. ती माझ्या अंगाशी येते. माने, मी ऍम्ब्युलन्स बोलवतो. नको माने अहो झोपवू नका माने. मला काही होणार नाहीये. तुमच्या दाजीचं जो कोण साडू बिडूचं जो कोण आहे त्याचं लग्न होणार. आता मला थोडं छान वाटलं. नाही सर, छान वाटलं मला. ढेकर होता तो, ढेकर होता. पाप लागल. नाही तुम्हाला नाही पाप लागणार. श्यामदादा बोला ना काहीतरी. पाठवा ऍम्ब्युलन्स पाठवा. आता पाठवू ऍम्ब्युलन्स. पाठवू ऍम्ब्युलन्स. काहीतरी बोला. डॉक्टर साहेब ऐका ना, मला काय वाटतं, म्हणजे थोड्या वेळात त्याला बरं वाटेल. हा? काही झालं तर आम्ही कॉल करतो तुम्हाला. असं कसं? हा कॉल करतो म्हणजे अटॅक काय सांगून येतो का? फोन कराल नेमका तेव्हा अटॅक आलेला असेल, मग माणूस पटकन जातो ना अटॅक. रिस्क नाही घेऊ शकत आपण. अहो नाही ऍम्ब्युलन्स बोलवलेली आहे. नाही माणूस नाही जाणार. पिलूबाईला बोलवू काय? कोण पिल्लूबाई? सुईण आहे. अहो मी गरोदर आहे का ताई? सुईण का मागवताय तुम्ही आता? तसं नाही पार्ट टाइम सुईण आहे, पण फुल टाइम ती वैदू आहे. अरे मग फुल टाइमचा आधी सांगा ना. आधी पार्ट टाइमचा सांगता तुम्ही. नाही पण पिलूबाईला बोलवून घे. बोलवून घे. पिलूबाईला येऊ द्या. सर, पिलूबाईचा उपाय म्हणजे लय जालीम. काढा बनवती ती. जंगलामधले जे किळा असते ती नाही, त्याचं सूप बनवती. सूप जर आपण पिलं का नाही, म्हणजे आजार म्हणजे बिहालाच म्हणून समजा, थांबणारच नाही. पिल्लूबाईचं सूप आहे का किड्यांचं सूप आहे कळतच नाही. हेच होतंय शो मध्ये सुद्धा तुमच्या कॉमेडीचं. काय होतंय राजपूत, ज्या क्षणी खरं तर गंमत यायला हवी तिथे कंटाळा आणता तुम्ही. डॉक्टर
डॉक्टर तुम्ही करा ना काय तर नंतर पिलूबाईला बोलवायला लागेल नाही, नको. ऐका ऐका नको नको ऐका ऐका ऐका, पण ऐका. पिलूबाईला बोलवू काय सर पिलूबाईचं सूप प्या तुम्ही ऐका माझं तुम्ही ऐका ना पिलूबाईचं सूप जालीम आहे सगळं गायब होते खोकला गायब होणार सर्दी ताप सगळं गायब होणार हार्ट बिट तर बंदच पडते ती एकदम अहो कशाला आडबल पडताय पण मला माझं? फक्त एवढंच मला म्हणजे अगदीच एक मला असं खदखद वाटली म्हणून मी सांगतो की डॉक्टर इथे असताना असे वैदू आणि मग असे लोक का आणायचे असं मला अयो झालं. नाही तसं नाही डॉक्टर तुमच्यावर अविश्वास नाही हो तसं नाही पण काय कधी कोणाचं आणि कशाचं गुण येईल सांगता येत नाही ना. आपण सगळं करून बघूया सगळं रिस्क करून बघायचं. नको आम्ही असंच करतो आम्ही डॉक्टरकडे जातो हा, आम्ही बरं. पिलूबाईचं औषध घेतो आम्ही देवाकडे ये मी जुबाच्या पायावर टाकूया का ह्यांना अहो, नको कुठेतरी टाकू नका हो मला खरंच काही झालेलं नाहीये मी आता ओके होईन थोडा हळूहळू आता घाम पण येतोय मला नाही, काहीतरी तसं करा नाही, श्याम मी- दादा आम्ही तुम्ही यांना तरी बाहेर काढा नाही तर मला तरी बाहेर काढा काहीतरी करा डॉक्टर साहेब मला काय वाटतं म्हणजे आता एखादी गोळी देऊन विषय मिटवला Already. ते गोळी दिली मी आल्या त्यांना गोळीच दिली आहे अजून एखादी द्या मी इथेच विषय मिटवा हॉस्पिटल नको ओ येस माझ्या हे लक्षात नाही आलं मी इंजेक्शन देऊ शकतो अहो कशाला इंजेक्शन नको अरे काहीच नाही झालंय मला हे बघा काय आहे ना ब्लड थिनर देतोय काय आहे, जर काही ब्लॉकेजेस वगैरे होणार असतील तर ते आताच रक्त पातळ होऊन जाईल क्लिअर होऊन अरे जाईल. मी नाहीये ब्लॉकेजेस मी हे यंग इंजेक्शन द्यावं लागेल नको ना इंजेक्शन नको किती द्या ना मला देतात द्या किती कुठलं? जक्लोटेशन नाही किती द्या ना सगळं माझं सगळं अर्धा नाही माने त्यासाठी माणूस तसा हवा नाही यांना आपण एक ब्लड थिनर देऊ नको ना ऍस्पिरिन आहे माझ्याकडे. नको ना ब्लड नको ना हो नाही, तुम्ही इंजेक्शन नको ना श्याम दादा तू माझी कशाला वाट लावतोय त्यांना माने त्यांना पकड कोणाला अहो नका करू हे अरे नका श्याम दादा तू का पकडतोय गरजेचे अरे नाही राहू द्या असेल अरे नको ना अरे नाही ए, नको दिल्ल सोड दिल्ल नको तिकडे पोपट बघ अरे तिकडे काय घरात कुठला रे पोपट रे घरात कुठला पोपट रे पोपट बघ काय पोपट बघ आणि वर कुठला आलाय पोपट पाले का पोपट आहे येडे जरा असं नका करू तू बघ पोपट सर हलू नका नाही तर अरे नको ना प्राजक्ता मळी इथे काय कर कुठे रसिका रे वनिता प्रसाद हो काम द्या रे सैतावट करायला काय म्हणाले काय दिलं रे ऐका का दिलं तुम्ही मला वाटतंय का मला बरं वाटावं म्हणून दिलेलं आहे अरे मला बरंच वाटत होतं आधी नाही पिलूबाईशी माझं बोलणं झालेलं आहे तिने आता पुरतं काय उपाय सांगितला माहितीये का यांना उपड करा आणि पाठी 2 गुद्दे हाना म्हणजे करा घालू बुद्ध चला अरे तुला उपटा रे अरे नको रे माहितीये की अरे काय करताय रे असं पिलूबाई गुप करा पिलूबाई गोप पिलूबाई गोप पिलबाई गुप अरे खरं तर डॉक्टर म्हणून मला हे पटत नाही पण पिल्लूबाई सर काहीतरी होतंय काहीतरी होतंय तुम्हाला बरं वाटेल सर उठा तुम्ही पाहुणा आहे हो आमचा हळू. तुम्ही नाही राऊत तुम्ही वर बस ही वर बस स्वतःची काळजी वर घ्या. बस स्वतःची काळजी घ्या. हे नवाच वा बरं का पाहुणा आहे ते आमचं असं नाही गावात आपल्या आले ती हो, एक मिनिट थांबा मला हे एक मिनिट फोन आलेला आहे तुम्ही या बाजू मी धरतो ते हा हॅलो हा आली एक ॲम्ब्युलन्स हा स्ट्रेचरवर पाठवा ना नाहीच आहे का नाही काय पोती कशाला आणली त्या ॲम्ब्युलन्स मधून यांना उचलून घेऊन जावं नाही उचलू नको मी बरं आहे ऐका ना माने मी खोटं बोललो माने आई शपथ मी खोटं बोललो मला बरं नव्हतं मी फिट बल्ले हे बघ मी फिट आहे मी हे बाहेरचं हाय काहीतरी बाहेरचं हाय डायरेक्ट तांत्रिकाकडे नेऊया झपाटली तांत्रिक नाही ना झपाटलं अरे नाही कोणी नाही धरलं मला माझी इच्छा आहे कोणीतरी मला धरायची पण कोणी धरतच नाही मी फिट आहे शांत व्हा सर काय तुम्हाला घेऊन जाऊ मानते का आपण ही लेडीज रस्ता पण मी बरं आहे शामदादा बरं आहे ना रे तुझा बाय ना बाटोड तुझा साला ढेकणा तुझा काय होते बघा साला आहे ना का बायना घेतल्याशिवाय जाय ना तुझ्या बायना अरे जा रे तू अरे काय करतोय रे अरे नको ना शामदादा बंबार परफॉर्मन्स वा 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 बघूया
तुम्हाला काम देणारे प्रसादो काय म्हणतात यावर प्रसादा. कडक कडक सुपर परफॉर्मन्स सुपर भन्नाट. पम्या अल्टिमेट कॉन्सेप्ट होती आणि भूषण शेलार आणि प्रथमेश दोघांसाठी टाळ्या. कडक म्हणजे एखाद्या फार्सिकल नाटकाला साजेशी संकल्पना होती आणि त्याच ताकदीनी त्याच एनर्जीनी तुम्ही सगळ्यांनी परफॉर्म केलं. श्याम्या एवढं सगळं स्पोर्टिंग म्हणजे ते सगळं ऐकायला ते स्वीकारायला वाघाचं काळीज लागतं मित्रा. तुझ्यासाठी स्पेशल टाळ्या श्याम्या. थँक्यू थँक्यू. मजा आली. पीपी फॅन्टास्टिक. सावत्या चेतू मस्त काहीतरी ते म्हणजे गंमत अशी की ती पिलूबाई इथे नाही आहे तरी पण तिचं कॅरेक्टर तुम्ही आमच्यासमोर उभं केलं. कॅरेक्टरमध्ये घुसून सगळ्यांनी परफॉर्म केलं. आणि ओमकार तुला इंजेक्शन देऊ किंवा न देऊ यू स्टोल द शो. म्हणजे पहिल्या रिलॅक्सिंग मूडपासून शेवटचा अटॅक येईपर्यंत जो तू ग्राफ नेलास त्या कॅरेक्टरचा फारच रंजक पद्धतीने नेलास. थँक्यू सर. फारच मजा आली. वंडरफुल. मंडळी एका सोसायटीतल्या कामगारांना घेऊन चालली आहे एका नाटकाची तालीम. चला बघूया त्यांचं नाटक कसं रंगतंय तेच पाहण्यासाठी मंचावर बोलूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. ऐका 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 सगळ्यांनी ऐका इकडे. सगळ्यात आधी तुमचे आभार. सेक्रेटरी म्हणून मी तुमचे आभार मानतो. मधु मकरंद सोसायटीत तुम्ही अनेक वर्ष कामं करताय, मदतनीस म्हणून कामं करताय, म्हणजे काही कोणी घरकाम करताय. पुष्पाताई तुम्ही अनेक वर्ष आहात घरकाम करताय. 12 वर्ष झाली काम करते. ठीक आहे 12 वर्ष. विंगा सांभाळते. 15 पुरी आहेत माझ्या हाताखाली. हो बरोबर आहे, मान्य आहे मला. तुम्ही हे आहात कोणते? मी वॉचमॅन आहे आणि गाड्या पण धुतो. गाड्यात होतात या तुम्ही. सोसायटीत बागकाम करतो आणि पेपरची आणि दुधाची लाईन आहे माझी. हो हो म्हणे मला माहिती आहे, मी ओळखतो आपल्याला. ड्रायव्हर आहे. हा ड्रायव्हर होय. मकवाना 702 मकवाना मकवाना बरोबर आहे. हे तुमच्या सगळ्यांचे आभार. कारण तुम्ही जी मदत करताय सोसायटीला, आता तुम्ही ड्रायव्हर आहात, पर्सनल ड्रायव्हर आहात, तरी सुद्धा पार्किंग किती योग्यरित्या करता मला सांगा. तेवढं आहे, एक तेवढं. मदतच आहे ना. या मदतीमुळे आपल्या सोसायटीला गेली 2 वर्ष सर्वोत्कृष्ट सोसायटी असं पारितोषिक मिळतंय पालिकेकडून. ती मोठी गोष्ट. एकदा जोरदार टाळ्या या आपल्या सगळ्यांसाठी वाजल्या पाहिजेत. या वर्षी 3रं वर्ष आहे. मी सेक्रेटरी आहे. मला काहीतरी युनिक करायचंय म्हणून मी आणि वेंगुर्लेकर मॅडम आम्ही दोघांनी काहीतरी वेगळं ठरवलेलं आहे, ज्याला पूर्ण कमिटीचा पाठिंबा आहे. आम्ही तुम्हाला घेऊन एक नाटक बसवणार आहोत. आहे की नाही एक्साइटमेंट? येस. काही नाही. शून्य. जरा हे हो हो हो. नमस्कार. मी अवंतिका वेंगुर्लेकर, सरांची सहाय्यक दिग्दर्शिका. तर मंडळी तुम्हाला तर माहितीच आहे आपले सर जे आहेत ते या सोसायटीचे अध्यक्ष असले तरी अध्यक्ष नाही, मूळचे सेक्रेटरी आहे मी. सेक्रेटरी आहे. सेक्रेटरी आहेत तरी ते मूळचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे रंगकर्मी आहेत. माझं नाट्य प्रशिक्षण सुद्धा मी सरांच्या शिबिरातच पूर्ण केलेलं आहे आणि आता मी सरांना सहाय्यक म्हणून काम करत आहे. तर सरांनी आता तुम्हा सगळ्यांना मिळून एक नाटक करायचं मनावर घेतलेलं आहे. तर तुम्ही सगळ्यांनी सरांना साथ द्याल ना? बोला. ट्रेन मध्ये पण ह्यात बोलतात काय? पुढील स्टेशन टिटवाळा. नाही मी नाही बोलत. हरकत नाही. हे बघा नाही जरा हे बघा हरकत नाही. आता आपण लगेच नाटकाच्या रिहर्सलला सुरुवात करायची आहे. एक स्क्रिप्टच्या कॉपीज किती आणलेल्या आहेत? नाटक भेटक नंतर करूया. काय मला सागरची काम करायला जायचंय. बरोबर आहे तुमचं. नाही वेळेवर गेले नाही ना तर मग सगळ्या मालकीनी आहेत ना त्या माझ्या नावाने उरडतेत. नाही पुष्पाताई त्या नवऱ्या माळ्यावरची प्राजक्त माळी आहे ना. नवऱ्या नाही 9व्या माळावर राहते. 9व्या माळावर हे कुठलं शहर? आहे त्या नवऱ्या माळ्यावर प्राजक्ता माळी तिच्याकडे वेळेवर गेलं नाही ना तर ती ओरडते आणि चिडते. त्याच्यामुळं मी जाते. नाही पुष्पाताई नाही इकडे. ओ पुष्पाताई नाही इकडे. ओ पुष्पाताई इकडे या आधी इकडे या. इकडे बसा. आधी इकडे बसा. नाही आधी नाही बसा तिकडे. बसा इकडे. गाड्या धुवायच्या सगळ्यानंतर मी परमिशन काढलेली आहे. ऐका की ती मी मखवानाकडे गाडी चालवतोय ना ती केव्हा पण ओ केलं की मला जायला लागते लगेच. नाही काही आज तो दिवसभरात काही करणार नाहीये. मी बोललेलो आहे. अहो आमच्या मीटिंग मध्ये ठरलंय तसं 1-1 तास द्यायचा रोजचा तुम्हाला रिहर्सल साठी. हा तो दिवस आतापासून सुरू होतोय. समजा आता रिहर्सल आपण करायची आहे. लक्षात आलं? स्क्रिप्ट द्या. सर लवकर
मला जायचंय सागरची काम काय जागा आहे फोन ठेवायची मला हेच कळत नाहीये. तिथे कोण फोन ठेवतं? पोचा करताना बरं पडतं पुष्पाताई आता आता पोछा करताय का तुम्ही मला सांगा. काय पण ते सोपं अरे आहे. राहू दे आता राहू दे हा. आता नीट लक्षात घ्या हा. सुंदर नाटक आहे. मला काय म्हणायचंय की तुम्हाला सुद्धा मुख्य प्रवाहात आलं पाहिजे. यासाठी ही प्रोसेस करतोय. नाटकाची प्रोसेस एन्जॉय करा. फार विलोभनीय असते ती. नाटकाचं नाव अभ्रांकित आकाशाची स्पंदने. अरे बापरे. लेखक समीर चौगुले. पडदा उघडतो आणि आपल्याला दिसतं की होय होय आपल्याला जी दिसेल ती बाकीच्यांना पण दिसेल काय? नाही म्हणजे बरोबर बोलतायत ते. नाही म्हणजे एखाद्याला दिसलंच नाही मग असं का होईल मला हे कळत नाही. अहो होतं म्हणजे एखादा माणूस बघत असेल आणि त्याच्या पुढे एखादा उंच माणूस येऊन बसला मग त्याला दिसणार का सांगा मला. असं कसं होईल. बघा बने लिखाणाची पद्धत असते ती. पडदा उघडला की आपल्याला दिसतं असं म्हणायची पद्धत असते ती. लक्षात आलं का? ते आता मुद्दा लक्षात घ्या तुम्ही. हा पडदा उघडला समोर तुम्हाला एक प्रशस्त दिवाणखाना दिसतो. दिवाणखान्यात एक सुंदरसा उंची सोफा आहे. उजवीकडे तुम्ही एक डावीकडे बघितलं तर एक छोटीशी बाल्कनी आहे आणि 3 BHK घर आहे. सुखवस्तू घर आहे. 3 BHK आहे. हो 3 BHK आहे. 3 बाथरूम आहे ती. बाथरूम मध्ये आत असतील मुर्या पण त्याचं काय नाहीये नाटकात. गॅलरी आहे ती. तो सीनच नाहीये ना नाटकात. बाल्कनी आहे ती काय? बाल्कनी एक आहे पण त्याच्या बघा तुम्हाला सांगते मी 3 बाथरूम बाल्कनी होते. 4,500 रुपये होतील पोच्याचे फक्त. कशाला पोचाचे पैसे होतील पण. 4,500 रुपये पोच्याचे हा होतील तेवढे घेईन मी. आणि कसं मला 2 रविवार लागतील फक्त महिन्यातनं. जास्तीच्या सुट्ट्या घेत नाही मी. आणि कसं आहे मला नरम गरम वाटलं कधी तर मग 2 अजून सुट्ट्या घेईन मी. आणि ज्योतिबाची यात्रा असते आमच्याकडे तर त्याला फक्त 15 दिवसाची सुट्टी लागेल मला. तेवढी फक्त द्या. आणि तुम्ही मला व्हॉट्सअपला चालत असेल तर ओके करा. मी पण ओकेच बोलेन. जास्त बडबड करायला आवडत नाही मला. मी जाते. 1,500 घेईन एका कामाचे. ओ पुष्पाताई या इकडे. सारवा पुष्पाताई. ओ इकडे या. इकडे कुठे जाता? या इकडे. काढलाय ना 1 तासभर रिहर्सल साठी. कुठे जाताय काय हे? बसा तिकडे. काय चाललंय? तुम्हाला कोणी जा आणि काम करा तिकडे त्या घरात असं सांगितलंय का? सेक्रेटरी हा भाड्याने द्यायचंय काय? काय पडद्या उघडल्यावर जे दिसतं ते भाड्याने द्यायचंय काय? नाही नाही काय तुम्ही ब्रोकरकडे गेलात ना तर 2% घेईन. हो माझ्याकडे आलात ना तर मी अर्धा टक्का घेईन. हाफ टक्का. अरे पण मला होय, ऐका की ती किती ह्याचा आहे म्हणला? किती BHK आहे ती घर? 3 BHK आहे. मोठी पार्टी आहे मग तशी. मोठी पार्टी. ड्रायव्हर पाहिजे का त्यांना? अरे नकोय ड्रायव्हर. हो साहेबानू ते आहेत ना ते कोण? ते वर केल्यावर दिसत आहेत ते. त्यांना पेपर आणि दूध लागणार असेल तर माझं नाव तेवढं सांगा तर माझं कसं मी टाकत अरे, तुम्हाला ठेवायचे तर माझ्याकडे अरे, एक सेकंड तुम्ही जरा प्लीज थांबा. मी जागा हात माझ्याकडे जोडतो. असतात. कृपया थांबा. अहो नाटक आहे ते नाटक. तुम्हाला असं का वाटतंय पडदा उघडल्यावर ते घर आहे ते आपल्या सोसायटीतलं आहे त्याला सर्व्हिस द्या. का जाताय सर्व्हिस द्यायला? नाही द्यायचं. असं नसतं ते आभासी जग असतं. प्रेक्षक आणि नाटक ह्यांच्यामध्ये एक अदृश्य पडदा असतो. ते जग वेगळं हे जग वेगळं असतं. अरे टाळ्या नका वाजवा. हे जग वेगळं असतं हे जग वेगळं असतं. कळलं का? सांगा जरा प्लीज सांगा. वेंगुर्लेकर मॅडम प्लीज सांगा मला ना. कसं असतं ना म्हणजे जेव्हा पडदा उघडला जातो तेव्हा आभास निर्माण करण्यासाठी म्हणून जो नेपथ्याचा वापर केला जातो त्याच्यामुळेच तर आपल्याला कळतं की ते घर कसं असणार आहे. ना चालीत बोलणं बंद करा. चालीत नका बोलू. फक्त गाणं ऐकू येते बाकी काही ऐकू येत नाहीये. तुम्हाला सोपं सांगायला सांगितलं तुम्ही कठीण का सांगताय मला? हे नका माझ्यासमोर बिलकुल करून प्लीज. मला आवडत नाहीये. हा आता एक काम करा तुम्ही हे वाचा. वाचू का? स्क्रिप्ट वाचा. आता ऐका नीट ऐका. स्क्रिप्टचा आनंद घ्या. कळलं का? सर्जनशीलता असते ती आपली. त्याचा आनंद घ्या. आयुष्यात हे आनंद तुम्ही नाही घेतलेत उपभोगलेत. कळलं का? नाटकाची प्रोसेस याच्यासारखा दुसरा आनंद नाही. घ्या भोगा. चला या. तर सरांनी लिहिलेलं नाटक आहे पडदा उघडतो आणि मग खिडकीतून कोवळी उन्ह घरात येतात आणि साधारणतः सकाळी 6:30-7ची वेळ असते. मालती माझ घरात येते. बरोबर आहे हे बरोबर. मालती माज करतच येते. तिच्या नवऱ्याचं स्वतःच स्कूटरचं गॅरेज आहे ना. वेगवेगळा स्कूटर घेऊन येतो त्याच्यामुळे माज करत येते. मालती माझ घरात येते. माझघर मोठं जे घर असतं त्यातली मधली जी खोली असते ना त्याला माझघर म्हणतात. लक्षात आलं तुमच्या? मला वाटलं माज करत नाहीये. एक प्लीज वाचा तुम्ही पुढे वाचा. चला तर डावीकडच्या बेडरूम मधनं शेखर प्रवेशतो. मालती आत जाऊन चहा आणते.
नाटक कुठं आहे ह्याच्यात? अरे हो आहे, हेच नाटक आहे. आपण जे करणार आहोत तेच नाटक. ऐका जरा, पुढे पुढे वाचा. चला. डायलॉग नाही ना? डायलॉग एक काम करा, बस करा. सगळी येते ती म्हणजे एक काम मालती करा. नाही ठीक आहे, आता तुम्हाला डायलॉग पाहिजेत ना, आपण डायलॉग पासून सुरू करूया. मला सांगा, लिहिता वाचता कुणाला येतं? काय बने? आम्हाला नाही येत. तुम्ही शिकलात ना लिहिता वाचता येतं? 11वी शिकले. हो बरं ठीक आहे. हा हे घ्या चला. आता तर तुम्हाला हे script- त्यांच्यासाठी ह्या स्क्रिप्ट हा त्यांच्यासाठी आणलेलं आहे. हा चला. तुम्ही पण घ्या. हा चला. आता तुम्ही वाचायचं आहे. ऐका, तुम्ही हे वाचा, पुढचा प्रवेश वाचा. नाटक नाही वाचायचं का मग? अरे नाटकातला पुढचा प्रवेश. नाटकातला 1, 2, 3 असे प्रवेश असतात, त्यातला दुसरा प्रवेश वाचा. पुढचा प्रवेश वाचा. हा दुसरा प्रवेश. हा सहावं पान काढा. सहावं पानचं. हे काय केलं तुम्ही? सहावं पान काढलं. अरे सहावं पण काढा म्हणजे असं नुसतं काढा आणि वाचा म्हटलं होतं. मकवाना तुला सांगतो, गाडी काढा, गाडी फाडून देतोस तिला. असू नका. हे काय केलं त्यांनी? स्क्रिप्ट फाडली. ठेवा इकडे तुमच्याकडे. म्हणलं तसं. हे पान वाचायचं आहे आता तुम्हाला. सर सोसायटीला कळवा नाही होणार नाटक. काय नाही जमेल? नाही. वाचायची मला. मी चॅलेंज घेतलंय ना, होणार. सर कसं कर? हातपाय घालून नाही चालणार. पुष्पाताई तुम्ही मालतीचं कॅरेक्टर वाचायचे. मालती. हा डोळे नीट ठेवा आणि वाचा. ते कसं? शेखर तुम्ही वाचायचंय. शेखर वाचायचंय. चला. हा चला. आम्ही काय करायचं? आमचं काय आहे? आहे तुम्ही आदित्यचा रोल पुढे आहे तुम्हाला, आणि तुम्ही श्रीनिवास. श्रीनिवास. काय त्याच्यात काय कळलं? काय कळलं असं? श्रीनिवास काय कळलं तुम्हाला कॅरेक्टर? कळलं नाही, पण बोलायला मजा येते ना. चोर कॅरेक्टर असेल चालेल तुम्हाला. ही रिॲक्शन बरी वाटेल. हेच तुम्हाला शिकायचंय. अच्छा. चला. हा हरकत नाही. चला. हा छान करा. हा हे बघ, हे नका मध्ये करू. हा चला वाचायला सुरुवात करा. छान होते. होणार. चल. हा वाचू काय? वाचा. शेखर चक्कीत झाला. कोण लिहिलंय? मीच लेखक मीच. आई चुकलंय अहो ही. म्हणजे शेखर चक्कीत झाला लिहिलंय. शेखर चक्कीत गेला असं पाहिजे ना. शेखर चकित झाला असं नाहीये ते. पिठाची चक्की तसं नाहीये. चकित म्हणजे एक मला सांगा, तुमचा मकवाना जो आहे तो तुम्हाला पगार किती देतो? 15,000. समजा पुढच्या महिन्यात त्यांनी 50,000 रुपये तुमच्या हातावर टेकवले, तुमचं कसं होईल? याला चकित होणं म्हणतात. लक्षात आलं? चकित ह्याला म्हणतात. कळलं? असं समजवायचं, त्यांच्या लेवलला जाऊन समजवायचं, म्हणजे लगेच त्यांना कळतं चकित होणं म्हणजे काय. अरे म्हणजे चकित होणं नाही. मी तुम्हाला सांगितलं त्यावरची तुमची रिॲक्शन होती. लक्षात आलं? ते वाचा, पुढे वाचा. होईल. वाचा ताई. शेखर झाला. अरे नका करू. हे हॅच झाला. शेखर चकित झाला असं येतं. आता पुढे अख्खं नाटक मग शेखर हॅच झाला, मला ती होच झाली, असंच वाचायला लागेल. काय करू? ते पुढे आहे ते वाचा प्लीज. असं करू. शेखर चकित झाला आणि म्हणला, मालती अरे कुठे निघालीस? बरोबर. मी जाते. अगं तू घर सोडून. अगं तू एक मिनिट. काय वाचताय तुम्ही? काय अगतुग काय वाचताय? इथं लिहिलंय मालती अगतुग होऊन. मला ती अगतिक होते. अगतिक होऊन बोलते. अगतुग होऊन कशाला बोलेल ती? अगतिक म्हणजे सांगा बाई सांगा. अगतिक सांगा. ताई समजा तुम्ही 4 दिवस घरकामाला नाही गेला तर तुमच्या मालकीनबाई तुम्हाला कसं बोलतील बरं? कुठं होतीस? यालाच म्हणतात अगतिक होणं. कळलं? हा लक्षात आलं तुमच्या? हा असं सांगायचं त्यांना. जमलं सर. अगतिक होणं म्हणजे काय? कुठं होती? नाही ग, कुठं होतीस असं नाहीये. त्याच्या मागचा भाव लक्षात घ्या ना तुम्ही. हा पुढे वाचा. हा तर ते अगतिक होऊन बोलते, मी कायमचे सोडून जाते. हा तर मी कायमचे सोडून जाते. यावर शेखर अचंबित होतो. काय आलं? लाज वाटत नाही तुम्हाला? काय झालं काय? पण परक्या बाईला हे असं अचंब करायला लावताय? चंबा करायला? परक्या माणसाबरोबर अचंबा मला बोलायला लाज वाटते, करायला लावताय? अचंबित आहे. अचंब आहे त्याच्यात. अरे अचंबी काय? मला नाही बोलायचं, करायचं नाही मला कामच नाही. काय वाटतंय? अचंबित होणं म्हणजे नक्की काय वाटतं? अचंबा लिवलाय. परक्या बाईला अचंबा करायला दाखवताय. बस करा. हे बस करा. स्क्रिप्ट द्या. काही होणार नाही. स्क्रिप्ट द्या. स्क्रिप्ट द्या. चला जायचंय म्हणजे. काय जायचं? थांबा तिकडे. जायचंय. आपण आता इम्प्रोव्हायझेशन सुरू करणार आहोत. जे बेस असतं, कळलं का? रिहर्सलचं बेस असतं. इम्प्रोव्हायझेशन म्हणजे काय? कुठलाही एक रॅन्डम विषय घ्यायचा आणि त्यावर तुम्हाला
जे काही सुचतंय त्या पद्धतीने ते फुलवायचा विषय. आम्ही रॅन्डम तुम्हीच मग तुम्हीच करायचंय ते. लक्षात आलं तुमच्या? फार सोपं आणि फार इंटरेस्टिंग प्रोसेस आहे ही, लक्षात घ्या. हा ओके, एक काम करा, तुम्ही चौघे तिकडे या, इथे उभे राहा. या लवकर 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 या. हे ठेवा तिकडे, काढा आणि ठेवा तिकडे, सारखं बघताय तिकडे. इकडे या, चौघांनी इकडे या. ऐका वेंगुर्लेकर बाई, तुम्हाला जरा ह्यांच्या बरोबर शेअर करायला लागेल स्टेज. इम्प्रोव्हायझेशनचा भाग व्हायला लागेल. चालेल सर. हा ठीक आहे. हा ठीक. हो ठीक आहे. इथे या, मी बोललो का तिकडे जा. या इकडे या. हा तुम्ही तिकडे चौघे आहात बरोबर. आता एक सेंट्रल लाईन सांगतो की ह्या त्यांच्या घरी मोलकरणीची वाट बघतायत आणि तुम्ही त्यांच्या शेजारी आहात. कळलं? तुम्ही जाता आणि त्यांना विचारता काय झालं, तर तुम्ही काय ते तुम्ही बोला. असं डोळे खाली घ्या, मला कसं दिसणार मी दिसलो पाहिजे ना, मी असं कशाला बघताय. हा तर तिकडे जा आणि त्यांना विचारा काय झालं ते. मग मोलकरणी आली नाही वगैरे तो बघा. त्यानंतर तुमचा नवरा हा असेल, हा मागून येईल आणि विचारेल तुम्हाला आपल्याला पिक्चरला जायचं होतं, कधी जाणार. अरे हो पिक्चरला जायचं होतं. तेवढ्यात तुमच्या दोघांचा मुलगा हा आदित्य व्हेरी गुड. आदित्य येणार, आई बाबा तुम्ही एकटेच जाणार का पिक्चरला, मी पण येतो. हे ह्याच्यानंतर तुमचे वडील म्हणजे तुमचे सासरे, तुझे आजोबा हे श्रीनिवास शाबास, हे येणार आणि विचारणार मी एकट्या म्हातारीने का घरी बसायचं, मी पण येतो. लक्षात आलं? हा सीन आहे, सोपा सीन आहे. सगळ्यांना पिक्चरला जायचंय, ही शेजाऱ्याकडे गेलेली आहे. कळलं? आता तुम्ही तुमच्या हिशोबाने ते इम्प्रोव्हाइज करा. फार इंटरेस्टिंग असते गोष्ट. हा चला सुरू करा. भांडी घासायची राहिली आहेत, पोछा पण करायचा आहे, अजून बाई आल्या कशा नाहीत. बाप रे ऐका वेंगुर्लेकर बाई, ऐका तुमचा अभिनय ना तेल लावून मेकअप काढून कधीच घरी निघून गेलाय. माझ्याकडे तुम्ही शिकलात की नाही? वाट कशी पद्धत आहे ही, भांडी कशी वाट बघायची, येत कशी नाही, ही कुठली पद्धत आहे अभिनयाची? खरं तर त्यांना शिकवायला हवं ना आपण, तुम्हालाच मी शिकवतोय. नीट घ्या, सटल करा. घ्या सुरू करा. हे खूप वेळ झाला, भांडी घासायची राहिली आहेत, पोछा मारायचा राहिला, बाई कशा आल्या नाहीत अजून. बाई मी आले, शेजारीन बाई मी आले. टिंग टॉंग. इथे टिंग टॉंग कराल ना, दार इथे आहे ना, इथे तिच्या बाजूला टिंग टॉंग कराल. इथे टिंग टॉंग करा. आणि मला कुठली चाल आहे ही, मुळात चाल बदलली पाहिजे, बॉडी लँग्वेज बदलली पाहिजे. शेजारीन बाई आहात तुम्ही. हा टिंग टॉंग. मी हाय शेजारीन बाई, तुमच्या घरी आलती. मी परवा आलती तुमच्याकडे, तुम्ही नव्हते घरामध्ये. मी तर बाहेर गेले होते शॉपिंग साठी. तुमच्या घरी कामाला कोणी बाई पाहिजे असेल तर मी करते काम. नाही बाई, मला तर बाई आता सध्या आहे, पण मला एक वेगळी बाई नकोच आहे. नमस्कार, मी तुमचा नवरा, मी तुमचा ड्रायव्हर नवरा, मी तुमची पोचावाले बायको. पोचावाली बायको. चला मकवानी झोपलेत, आपण जाऊ पिक्चरला. यायचा ना मुलगा, यायचा कुठे चालला, तिकडेच थांबा ना. मुलगा यायचा, इम्प्रोव्हाइज बोलत राहा इम्प्रोव्हाइज. आणि पण बोलूया. नमस्कार, मी हे नवरा तुमचा. मी बने बाई, ड्रायव्हर पप्पा, पोचेवाली मम्मी, मी पण येणार आहे पिक्चरला. चला आपण जाऊ पिक्चरला. मुलाला घेऊन. हा नमस्कार, मी श्रीनिवास सासरे. नमस्कार. टिंग टॉंग. इथे टिंग टॉंग, इथे टिंग टॉंग करशील. अरे बेल डोरबेल इथे आहे ना, इथे कुठला टिंग टॉंग. नमस्कार, मी श्रीनिवास सासरे. अरे ड्रायव्हर मुलगा, पोचासून काय फॅमिली आहे. नातू माझा माई आहे. आम्ही म्हातारा आता एकटा आहे, काय करू. चला इम्प्रोव्हाइज करा, बोलत राहा विषयाला धरून बोलत राहा. तुम्हाला बाई पाहिजे असेल तर मला सांगा, माझ्याकडे 15 जणी कामाला आहेत. बसून बोलूया. किती रुपये गाडी चांगली आहे. हा माहिती काय, मला वांगण जातात ना, बारका का टाक्कर मशी आहे. काय तू माहिती लोकांना डोंगरे सोडणार आहे, लय मकर कहर केला तुम्ही सगळ्यांनी. इम्प्रोव्हायझेशन तर फारच खास होतं. बघूया हास्यरसिक कशी दाद देतात. प्रसाद दा.
वा 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 बहारदार कॉन्सेप्ट आणि अफलातून सादरीकरण क्या बात आहे. सगळ्या मस्त लिहिलं होतंस. काय भन्नाट कॉन्सेप्ट होती. त्यात एक प्रोग्रेसिव्ह विचार होता. त्याकरता मोठ्यांसाठी आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे. खरंच उत्तम विचार होता. असं जर प्रत्येक सोसायटीमध्ये व्हायला लागलं तर काय मजा येईल. खरंच मजा येईल. आणि प्रत्येकाने जे कॅरेक्टर पकडलं होतं ना अगं खतरनाक. नमा हे काय चालत होतीस काय डोळे करत होतीस. गप्प बस. नाही सांग काय 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 नाही सांग. दादाची पद्धत आहे. दादाची जेव्हा तंद्री लागते किंवा कोणाशी तरी फोनवर बोलत असेल तो असं करतो. तिकडे जा तुम्ही, तिकडे गेलात ना. नाही ग अगं मी करतो नंतर. हे त्याची सवय ती जस्ट वापरली. वा वा. हे आपलं काम आहे. नटाचं हे काम आहे की ऑब्झर्वेशन करत राहणं, टिपत राहणं आणि जिथे संधी मिळेल तिथे ते वापरणं. वा नमा चापलूस नटी आहेस एक. वा वा. ज्या पद्धतीने तुम्ही चालत आलात ना त्या इम्प्रोव्हायझेशनला ओ हो भन्नाट वंडरफुल परफॉर्मन्स. थँक्यू. सई. मँडी श्रीनिवास हे जेव्हा पहिल्यांदा तू बोललास ना तेव्हा असे आमचे कान डोळे आम्ही म्हणजे त्याच्यानंतर तुझ्याकडनं लक्ष हल्लं नाही. जेव्हा जेव्हा तू डायलॉग म्हणत होतास आमच्या नजरा अशा शिफ्ट होत होत्या. अमेझिंग जॉब. खूप मजा आली. पणे मस्त. सावत्या कडक. रस्सा वा 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 खूपच भारी. मस्त छान कॅरेक्टर पकडलंस आणि मस्त एक्झिक्यूट केलंस ना मा. फार कमाल. मधुमकरन सोसायटी पुन्हा पाहिजे. थँक्यू. मंडळी एका घरी एक पिझ्झा डिलिव्हरी बॉय पिझ्झा डिलिव्हर करायला आलाय. चला बघूया तो पिझ्झा सोबत आणखी काय काय डिलिव्हर करतोय तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, जिच्या मॅडनेस नाही ठाव अशी नम्रता संभेराव आणि खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत यांना. काय करू मी तुझं? ओय तुझ्याशी बोलते मी काहीतरी. कसं रे बेडरूम मध्ये पसरा करून ठेवतोस रे तू सगळा? कंटाळा आलाय मला आता. हे कोण हे काय आहे? हेल्मेट मध्ये बनियन आणि चड्डा कोण कोंबून ठेवतं? कोण करतं हे? आणि हे काय आहे? लॅपटॉपच्या बॅग मध्ये 1 किलो फरसाण. बी प्रिसाइज इट्स नडियादी मिक्स. फरसाण नाही. तुमच्या दृष्टीने सगळा शो म्हणजे फरसाण. अरे त्याच्यात गार्लिक असतं, नडियादी मिक्स असतं, मद्रास मिक्स असतं, खट्टा मिठ्ठा एवढे व्हरायटी आहेत. फरसाण काय फरसाण. एक दिवस हे फरसाण असं नडियादी ना तुला मग कळेल. तुला आता बोलायला लावून ना रे तू. खूप मला ना वैताग देतोस हे प्रसाद. काय मिळतं तुला हे सगळं करून सांग बरं. लागतं यार. डोक्याने विचार करतो. सूचनासाठी लागतंय सगळं चमचमीत. मग काम कर ना. चाल ना. हल ना जरा. एक्सरसाइज कर ना. काढ ना जरा. असं उठक बैठक काढ ना जरा. म्हणजे होईल ना. काय होईल ना जर हे सगळं केलंस ना एक्सरसाइज वगैरे. मी बोलते तुझ्याशी. माझं ऐक. हे सगळं केलंस ना तू. हे सगळं उठा बशा वगैरे काढल्यास ना तर तुझं सुजणं कमी होईल आणि सुचणं वाढेल. मी बोलत राहते आणि हा माणूस माझं कधीच ऐकत नाही. जाऊ दे मरू दे. नेहमीच झालंय. मी तुला डाळ भाताला कुकर लावते. पटकन खा म्हणजे ऍसिडिटीचा त्रास नाही होणार. नकोय मला. माझ्याकडे नको लावू भात. तुझ्या एकटीसाठी लाव. मी काहीच बोलू नको का तुला? तुला राग येतो का रे माझा? मी बोललं तर मी तुझ्या काळजीपोटी बोलतेय ना. असं नको ना आता करू. चल ना आता मी लावते. तू खाऊन घे तेवढं. मी माझ्यासाठी पिझ्झा मागवलाय म्हणून म्हटलं तुझ्या पुरता लाव. मला नकोय. मी पिझ्झा खाणार आहे. कसं तुला काहीच वाटत नाही? आता मी म्हणाले ना तुला. माझ्याकडे हसू नको. माझ्याकडे बघू. नाही ग किती नॅचरल रिॲक्ट करते. बस तू नॅचरल रिॲक्ट करते. काय मी ना आत्ता तुला म्हणाले. मी तुला आता डाळ भाताला कुकर लावून देते. तुला ऍसिडिटीचा त्रास होणार नाही. जरा चाल. जरा एक्सरसाइज कर. सगळं वाया गेलं का रे? कसं सांगू यार तुला. हे बघ काय असं माहितीये आमच्यासारखे जे बुद्धिजीवी लोक आहेत ना. एक मिनिट मला ऐकू दे नीट. हा काय? अगं आमच्यासारखे इंटेलेक्च्युअल लोक आहेत ना
आमचे हॅपी हार्मोन्स ना आम्हाला सतत ऍक्टिव्हेट ठेवावे लागतात. काय होतं, असं बऱ्याच वेळ असं स्क्रीन समोर बसलं, आमचं कसं वर्क फ्रॉम होम, बराच वेळ असं दृष्टीपटलासमोर असं स्क्रीन दिसलं ना तर आमचं हॅपी हार्मोन्स ना असे मुरझा जाते वो, तर त्यांचं काय होत नाही. म्हणजे असं चमचमीत खाल्लं ना की आमचे टेस्ट बर्ड्स ऍक्टिव्हेट होतात आणि टेस्ट बर्ड्स ऍक्टिव्हेट झाल्यानंतर हॅपी हार्मोन सुद्धा ऍक्टिव्हेट, मग असं एकदम थकवा निघून जातो आणि असं तजेलदार वाटतं, म्हणून आम्ही खात होते. मध्ये चमचमीत खावं लागतं. अच्छा, मग तुझे टेस्ट बड ऍक्टिव्हेट होण्यासाठी तुला लोणचं देऊ का खायला? म्हणजे तुझे हॅपी हार्मोन्स तुझे जागे होतील. हे काय कंपॅरिझन आहे ग? कसं राग येतो लगेच. पिझ्झा आणि लोणचं हे काय कंपॅरिझन आहे? मी काय अरे पिझ्झा? तुझ्या चांगल्यासाठी बोलते प्रसाद, तुला कसं पिझ्झा म्हणजे काय वाटलं? खाऊ वाटलं पिझ्झा? खाऊ नाही तर काय मग ते? पिझ्झाकडे कधी बर्ड आय व्ह्यू ने बघ. सर्व अर्थाने आपल्या स्वतःत सामावून घेणारा तो एक सिद्धी योगी भासतो. योगी सगळं काही आपल्यात सामावून घेतो. एकीकडे ऑलिव्हचे तुकडे, एकीकडे असं एक लालसर झालेलं पनीरचे तुकडे, इथे भुरभुरलेले मक्याचे दाणे, इथे तो भोपळा मिरची, इथे ब्रोकली. अरे काय आहे ना, सगळं काही स्वतःमध्ये सामावून घेतो असा तो ध्यानस्थ योगी वाटतो मला. बरं, हे सगळे एकमेकांपासून तुटू नये, विलग होऊ नये म्हणून तू नाळ अत्यंत आपुलकीने जोडणार होतो चीज बसचा तंतू. एकात्मता शिकावी ना तर पिझ्झाकडनं शिकावी. बरं, चौकोनी बॉक्स मध्ये गोलाकार पिझ्झा, म्हणजे चौकोनी चौकट तोडून आपलं स्वतःचं गोलाकार वेगळं आयुष्य जगायचं शिकायचं कोणाकडनं? पिझ्झाकडून. समानता कोणाकडनं शिकावी? पिझ्झाकडून. कुठलाही पीस उचला सेम, सगळं काही सेम. मला अत्खर म्हणजे असं वरतून पाहिलं ना तर पिझ्झा म्हणजे मला विश्वरूप दर्शन घडवणारा ध्यानस्थ योगीच वाटतो बघ बाबा. झालं काय विश्वरूप दर्शन घडवतो तुला पिझ्झा? मला सांग प्रसाद, तुझ्या हाताच्या बोटांनी तुझ्या पायाच्या बोटांचं शेवटचं दर्शन कधी घेतलं होतं? आठवतंय तुला? स्वतःचे तुला बूट घालायचे असतील तर 15 मिनिटं लागतात तुला बूट घालायला, वागता येत नाही या ढेरीमुळे. हा, विश्वरूप दर्शन घडवतोय जेव्हा तुझ्या शर्टाचं बटन आणि काज एकमेकांचं दर्शन घेण्यासाठी आटापिटा करतात ना, तेव्हा मला कळतं काय जागतिक तणाव आहे ते. हे विश्वरूप दर्शन. हात जोड वर कर, हात बघ जातोय का? केवढं करशील ग? हात जोड ना असावर, जा ना बघ ना. कशाला? माझं काम एवढंच असतं लॅपटॉपचं, वरती कशाला ठेवू उगाच? आपलं काम एवढंच आहे. वरची काय कामच नाही ना तुझं? बायको आहे कपडे वाळत घालायला, ओरण्याची नाटकं करतोयस. अरे, रेड टी शर्ट ब्लॅक पॅन्ट पिझ्झावाला. येस सर. सर तुमचा पिझ्झा सर. दोन नाही, मी एकच मागवला होता. नाही सर, कदाचित तुम्ही ऑर्डर नीट वाचली नसेल सर. म्हणजे एकावर एक फ्रीची ऑफर आहे सर आज, म्हणून आहे सर. कॉंग्रॅट सर. याला म्हणतात डेस्टिनी. नियतीच्याही मनात आहे बघ मी आज पिझ्झाच खावं, कळलं का? आता गप, ते डाळ भात वगैरे काय लावणार होतीस ना ते लावू नकोस. एक पिझ्झा तू खा, चल. मला नाही खायचं, मला ते विष नको. नियतीच्या नाही, तुझ्याच मनात होतं हे, तुझंच डेस्टिनी. अरे पण कशाला? आता आहे ना एक पिझ्झा. मला विष नकोय, मला नकोय, तू खा. नकोय? नाही मला नकोय, नक्की नकोय? मला नकोय. मी माझं माझं बघीन, मी छान हेल्दी खाईन काहीतरी. ए बाई आत ये. काय? अरे भाई आत तर ये तू. Order मध्ये आत काय? या. हे बघा, ऐक 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 काय आहे? तू आमचे जिभेचे चोचले पुरवण्यासाठी असा उन्हातानातून फिरतोस, काम आहे. औसा पाण्यात राबतोस, आहे की नाही? हे घे, माझ्याकडनं तुझ्यासाठी एक पिझ्झा. नो थँक्स सर. अरे घे यार, माझ्याकडनं गिफ्ट. अरे नको सर, नको सर. काम कर, घरी जा आणि शांततेत का तुला इथे ऑकवर्ड होत असेल. घे घे घे. नको सर, अशा फालतू गोष्टी मी खात नाही सर. नाही सॉरी सर. सर 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 एक मिनिट, काय म्हणलात तुम्ही आता? हे काय म्हणलं? अशा फालतू गोष्टी मी खात नाही. पिझ्झा ना? हा, हा. फालतू ना? काय बरोबर जंक बोलला. फूड आहे ना ते माझ्या पाठीवर असतं, पण माझ्या पोटात मी कधीच जाऊ देत नाही सर. कितीतरी वर्ष झाली मी डिलिव्हरी बॉयचं काम करतोय सर, पण फालतू फालतू म्हणजे शीख. एक नंबर फालतू आहे सर ते. शिक शिक. हे बघ, मी मागवत पण नाही सर. बरोबर आहे त्यांचं. प्रसाद शिक जरा त्यांच्याकडनं. स्वतः पिझ्झा डिलिव्हरी बॉयचं काम करतात पण पिझ्झा खात नाही, त्यांची इच्छाही होत नाही, त्यांना हा पिझ्झा फालतू वाटतो. नाही नाही, कसं आहे ताई, काय काय आता पिझ्झा दिसायला भारी आहे पण त्याच्यात प्रोटीन इंटेकच नाही ना काही. हो, त्याच्यात काय आहे, म्हणजे नुसत्या कॅलरीज आहेत.
बरं ताई नुसत्या बॅड कॅलरीज हा म्हणजे ते पिझ्झाचे जे तुकडे आपण खातो तर त्याचे बारीक बारीक जे त्याचे याच्यात सगळ्या बॅड कॅलरीज तर त्याचे बारीक बारीक जे तुकडे असतात ना ते आतड्यांना चिकटतात आपल्या. हो आतड्यांना चिकटतात मग ते सडतात सर. वाईट आहे सर, वाईट, फालतू. पोट खराब होऊ शकतं, हार्टचा प्रॉब्लेम येऊ शकतो सर. चल ना यार हे बस ना, चल ना. हार्ट अटॅक येऊ याला काय अर्थ आहे? हे बघ हे बाई, हो किंवा नाही एवढंच बोल ना. मी तुला ऑफर केला हो किंवा नाही एवढंच बोल. अगदीच नाही तर माझा उपवास आहे असं बोलून विषय संपव ना. हे नको तर कशाला ते मीडिया रिपोर्टर आगीत तेल होतात तसं. नाही सर, मी कशाला आगीत तेलो तू. हा म्हणजे मला पण काही चुकीचं नाही वाटत ते करेक्टच सांगतायत. सर ऐका, मनाला आणि लाळेला आवरा सर. काय ना आता जी आग असते पोटात पण आग लागते ती भुकेची आग असते बऱ्याचदा. पण त्यावेळेस काय करायचं, भुकेची आग त्यावेळेस काय करायचं सर इकडे लक्ष द्या सर की यज्ञात आपण समिधा कसा टाकतो, थोडा तसं थोडंच खायचं सर. पण काही लोक काय करतात, नाही आग लागली की काय करतात, गपकन खातात, समिधा गपकन टाकतात, भडका उडतो सर. वाईट मग आजार होतात सर. खूप वाईट आहे सर हे. आणि काही लोक आहेत ना, काही लोक म्हणजे ते तर म्हणजे काही पोटात भुकीची आगत आहे तरी पण त्यांना नका सर, नका खाऊ. नाही विष येते. नाही समजणारच नाही. जरा बघ शिक, पिझ्झा डिलिव्हरी बॉय तो केवढा फिट आहे. स्वतःच्या शरीराला मंदिर समजतो, मंदिरासारखं जपतो. नाहीतर तू खा ते खादड. तुला आणि पोत्याला जर आजूबाजूला उभं ठेवलं ना तर पोता जास्त फिट वाटेल तुझ्यापेक्षा. भाई नको बोलला यार. तुमच्या भल्यासाठी सांगत होतो. अरे भलं नाही. कशाला सांगतोय? कशाला सांगतोय? तू कधी पिझ्झा खाल्ला नाहीस? नाही सर. आई रक्ताची शपथ घ्या. म्हणजे असं खाल्लाच नाही असं नाहीये सर. खाल्लं बघितलं, खाल्लंय ना. नाही पण कसं आहे सर, विष आहे. खरंच सांगतो सर, तुमच्या भल्यासाठी सांगतोय. माझ्याकडे कधी पाहुणे रावळे आले आणि त्यांनी म्हणजे पिझ्झा मागवला, जंक फूड मागवलं, खूपच आग्रह केला मला, तर त्यांचा मान राखण्यासाठी एखादा मी खातो. हिने मला आज आग्रह केला. त्याच्या आधी मी 30 मिनिटं धावतो, 50 पुशअप मारतो, 50 दंड बैठका मारतो. त्या मारा आधी मग एखादा तुकडा खा. आणि खरं तर दादा तुम्ही जे सांगताय ना भाऊ, त्या हिशोबाने यांनी खरं तर 150 प्रदक्षिणा घातल्या पाहिजेत पृथ्वीला. बापरे, एवढं बोलशील? एवढं खात नाहीस तू? मर हे बाई रात्री जेवल्यावर मी शतपावली करतो. शतपावली कसली करतोस प्रसाद? झोपेमध्ये आपल्याला वॉशरूमला झाले म्हणून उठून जाणे वॉशरूम साठी, याला शतपावली नाही म्हणत. आणि अदरवाईज सुद्धा तुझे कुल्ले फक्त गॅस पास करण्यापुरतेच हालतात. त्याच्या व्यतिरिक्त ढिम्म बसलेला असतोस तू एका जागी. विष खातोयस रे, विष खातोयस. नको खाऊस. अरे खाऊ दे ना यार, खाऊ दे ना. तुमचं नुकसान होईल सर. काय करतो एका भोळ्या माणसाला एवढाचा गोंडस तुकडा खायचा पिझ्झाचा? खाऊ दे ना यार. नाही सर काय ना, मी माणूस की चांगलं म्हणून बोललो ना तुला, बाबा मागणे एक्स्ट्रा पिझ्झा आहे तू घे. तू मला खायला दे ना यार. सर तुम्ही मला म्हटलंय, मला आनंद आहे त्याचा की डिलिव्हरी बॉयला तुम्ही सोबत खायला म्हणताय की खा ना यार. तू पण खा, मी पण खातो. खाऊ दे ना यार. अरे तेवढं सांगतायत ते विष तरी खायचंय तुला? मी खाऊ शकतो तुमच्या सोबत. मी माझा टिफिन शेअर करू शकतो. काय मसाले भात काय आपण नाही मसाले सर. मी आय सीट देअर. प्लीज बसा ना. भातावर पण पिझ्झा तोंडाला लावला मस्त लागतो. हे बघा माझ्याकडे काय आहे बघा. माझा हा प्रोटीन शेक आहे. प्रोटीन शेक व्हेरी गुड फॉर द हेल्थ. आणि अजून हे बघा मसाले भात नाही, मसाले भात वगैरे नाही. हे बघा बॉईल अंडी आणि चणे. हड रे काय जेवणात चणे कोण खात रे? काय घोडा आहे चणे खायला? त्यांना घोडा बोलू नकोस, कळलं ना? विष खायला आवडतं या माणसाला नुसतं. एक मिनिट व्हॉट सर. हे खात होता ना चणे, हे काय कर चालू केलं? नाही काय सर, कधी पण जेवायच्या आधी आहे ना मी पोटातला अग्नी असा जागृत करतो. त्याच्यासाठी जरा एक्सरसाइज करतो सर. म्हणजे आता पण मी आलो ना पिझ्झा डिलिव्हरी द्यायला तर 5 मजले मी ताईत चढून आलो बरं का. हे नको सांगू ना. कॅलरीज बर्न होतात ना. करेक्ट आहे तुमचं एकदम परफेक्ट आहे. मला ना तुमचा खरंच म्हणजे हेवा वाटतो. बघा भाऊ, तुम्हाला म्हणून सांगते, तुम्ही 5 मजले चढून आलात ना. हो. आता मी 5व्या मजल्यावर राहतो, तर आमच्या 4थ्या मजल्यावर पूजा होती लिफ्ट
लिफ्टने गेला हा माणूस खाली 4थ्या मजल्यावर पूजेला, 1 माळा उतरून खाली. हा, त्याला जिन्याने जाता आलं नाही, लिफ्टचा वापर करतो हा माणूस. व्हेरी बॅड. मी मेंटेनन्स भरतो. हा, मी सोसायटीत मेंटेनन्स भरतो. सोसायटीत लिफ्ट आहे, मी लिफ्टचा वापर करणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, कळलं? सर तुम्ही शरीर मेंटेन नाही करत. हा, आता कसं बोललात तुम्ही? bad. करायला पाहिजे की नाही ऐक बरं? नाही, आपण बोलूया. मला फक्त नाही नाही सर 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 मला दिसतंय की तुम्ही म्हणजे भयंकर आहे सर. ताई ताई असतात, यांच्यापेक्षा पण जाडे लोक असतात. मी तुमचं दुःख समजू शकतो, पण मी हे विष खाल्ल्यामुळेच जाडे होतात ना हो हे असं मैदा काही खाऊन? काही 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 खायचं जाड होतात. पण अशा जाड लोकांना मी पतलं करून टाकलेलं आहे. पतलं? बारीक बारीक एकदम बारीक. पतलं करता म्हणजे? काय मी जिम मध्ये ट्रेनर आहे. हा सकाळी मी जिम मध्ये ट्रेनिंग देतो, नंतर मी डिलिव्हरी बॉयचं काम करतो. तर असं सगळं मी करत असतो नेहमी. एक्सक्यूज मी ताई, माझा पाणी पिण्याचा अलार्म वाजला. ए चल रे, ए निघ रे. एवढं असं काय पाणी पिण्याचा अलार्म वगैरे? इकडे मी सकाळच्या अलार्मला उठत नाही, पाणी पिण्याचा अलार्म कुठला? चल निघ. यांची फिटनेस जर्नी आपण आत्ता सुरू करू शकतो ताई, आत्ता या क्षणाला. बरं का? हो आता तुम्ही हे करू शकता, पतलं करू शकता या? हो बारीक, लगेच रिझल्ट येईल. लगेच मला तारखेपासून करूया ना. नाही हे बघा सर सर टेन्शन घेऊ नका तुम्ही. तुम्हाला जिमला जायची गरज नाही. बसा बसा बसा, एक मिनिट, बसून बसून एक्सरसाइज इथे बसा. बसून व्यायाम आहे? हो तुमचं काम सुद्धा तुम्ही करू शकता सर. हे खात खात करू शकतो? नाही 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 हे बघा सर, तुम्हाला पुशअप मारायची गरज नाही, हा. वॉर्मअप करायची सुद्धा गरज नाही. 3 सेकंदात तुमचं काम करता करता एक्सरसाइज होऊन जाईल. फक्त जेव्हा गरज असेल तेव्हाच ती एक्सरसाइज करायची. चमत्कार आहे हो हा. असं आहे? हो 3 सेकंदाच्या? 3 सेकंदात नीट लक्ष द्या बरं. मला दाखवा, मला दाखवा. हा असं सरळ बघा, बघा सरळ बघा. हा, मान डावीकडे न्या, आता उजवीकडे न्या, आता फास्ट 1 2 3. 1 2 3. 3 सेकंद एवढंच व्यायाम आहे? हा. हे कधी करायचं? कधी? समोर जेवण आलं तेव्हा. 1 2 3. नाही नाही नाही, 15-20 किलोने वजन करतो मी, करतो, करेन करेन पॅशनेटली इथे पॅक्स येतील सर. करेन मी, करेन. हे बघा नाही नाही आत्ता ट्राय करू हे आपण. काय? आता लगेच करायचं? हा तुकडा हातात घ्या, हा तुकडा हातात घ्या. एक्सरसाइज करायची आपल्याला. हीच परीक्षा आहे प्रसाद. करणार. हा, सर, करू 30 शकता तुम्ही. सेकंदाची एक्सरसाइज Come on, come on, केलीस come on, की come on, तू come on. पतला होणार आहेस. हे विष आहे. हा डावीकडे, आणि काय हे ना, हा तिकडे 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 उजवीकडे नाही 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 सर, 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 सर. वर खाली जर केलं तुम्ही, वर खाली जर केलं तर तुमचं वजन अजून 15-20 किलोने वाढेल. परत एकदा कमान कमान कमान. यार है, मैं इधर देख रहा है. आता डावीकडे मग उजवीकडे. यार है, मैं नहीं. फास्ट फास्ट. व्हेरी गुड व्हेरी गुड. नो 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 सर नो सर नो सर नो सर. कंट्रोल कंट्रोल प्रसाद कंट्रोल. हा विष येते, विष आहे. व्हेरी गुड. नाही 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 सर, हे गुबू गुबू काय करता हो मध्ये मध्ये तुम्ही? काय करता? काय सांगितलं तुम्हाला? इकडे 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 ते करा ना. नाही सुधारणार मी बोलले ना. तुम्ही दादा जाऊ दे, मला नाही या माणसाशी. तुम्ही जा जा, काही जाऊ नाही दे. होऊ शकत ठीक सर. आहे, तुमचं हे घ्या, प्रोटीन शेक घ्या. या माणसाचं वा 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 वा, हे स्किट म्हणजे एक जनजागृती मोहीम वाटली मला. थँक्यू फॉर द इन्फॉर्मेशन, मच नीडेड. थँक्यू. बघा हास्यरसिक यावर काय म्हणतात. सई, डिलिशियस परफॉर्मन्स होता. खूप नॅचरल परफॉर्म केलं तुम्ही. आणि भावा वडलास असं म्हणायला आवडेल मला, कारण मला असं वाटत होतं तुझ्यातला फूडी आणि तुझ्यातला ऍक्टर दोघंही सिंकमध्ये होते आणि ते बघायला खूप मजा आली. तू ज्या प्रकारे पिझ्झाचं वर्णन केलंस, आम्हाला सगळ्यांना पिझ्झा खावासा वाटला आणि तिथे तुझं यश आहे असं मला वाटतं. नमा मस्त ॲज युजल. फार भारी. जे प्रबोधन केलं ते पण खूप क्लास अपार्ट होतं. म्हणजे मला असं वाटतं की कधी कधी खळखळून हसायला आलं नाही तरी थोडंसं विचार करायला लावणारं काहीतरी असं ऐकायला, ग्रहण करायला मजा येते. सो कुडोस, मजा आली. खूप मजा आली. थँक्यू. मंडळी, हास्याचा हा दरबार असाच भरत राहील, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही मात्र बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.